ओम 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 गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। अखंडमंडलाकारं व्याप्तं येन चराचरं तत्पदं दर्शितं येन तस्मै श्री गुरवे नमः। हरि ओम श्री गुरुभ्यो नमः। हरि ओम ओम श्री विश्वेश्वराय नमः। ओम श्री ऋषि प्रभाकराय नमः। जय गुरुदेव। आपण ध्यानाच्या अभ्यासाला सुरुवात करूया। तुमचे व्हिडिओ सुरू ठेवा म्हणजे मला तुम्ही ध्यानाला बसलेल्या तुमच्या पोझिशन्स व्यवस्थित दिसतील। तुम्हाला सांगितलेल्या पद्धतीने बसा। सरळ बसायचं आहे, पूर्ण शरीर ढिलं। खुर्चीवर बसल्यानंतर डाव्या घोट्यावर उजवा घोटा, पायाची कड, पंजाची दोन्ही कड बाहेरची जमिनीला टेकलेली, डाव्या हातावर उजवा हात, संपूर्ण शरीर क्रमशः पायांपासून डोक्यांपर्यंत शिथिल करायचं। सर्वात शेवटी डोक्याच्या आतील स्नायू पण शिथिल करायचे। 2 मिनिट पर्यंत शांत बसल्यानंतर फक्त एकदा मनातल्या मनात ओंकार आठवायचा।
कुठल्याही विचाराचा पाठलाग करू नका, त्याला धरून बसू नका, त्याला विरोध करू नका. फक्त साक्षी भाव आहे. आत्ता ह्या क्षणाला जे आहे ते सगळं ठीकच आहे. परमेश्वराचं अंश असलेलं तुमचं आत्मस्वरूप त्या परमात्म्यामध्ये विलीन झालेलं आहे.
जाणीवपूर्वक कुठलाही विचार करू नका. जणू काही आपण झोपी जात आहोत. अशा स्थितीमध्ये शांत बसून राहणे. आणखीन 2 मिनिटांनंतर पण सावकाश ध्यानातून बाहेर येणार आहोत. कुठलीही घाई करू नका. दोन तीन दीर्घ श्वास घ्या. हाताच्या आणि पायाच्या बोटांची हालचाल करा. आता दोन्ही हात आणि पाय थोडे हलवा. तुमची मान किंचित पुढे मागे हलवा. खाली वाकून म्हणजेच चेहरा जमिनीकडे करून डोळे थोडे किलकिले करा आणि मग डोळे सावकाश उघडून थोडा वेळ जमिनीकडेच पहा. दोन्ही हात एकमेकावरती चोळून आपला चेहरा, डोके, कान, मान, खांदे, हात संपूर्ण शरीरावरून फिरवा. शरीराचं तुम्हाला सोयीचं वाटेल अशा पद्धतीने स्ट्रेचिंग करा. काल आपण 16व्या अध्यायातील दैवी आणि आसुरी संपत्ती समजावून घेतली. तसंच
17व्या अध्यायामध्ये आहार, पूजा, दान, यज्ञ, तप आणि श्रद्धा ह्या प्रत्येकाचे त्रिगुणावर आधारित 3 भाग आपण समजावून घेतले. त्यानंतर 18व्या अध्यायात आपण त्यागाचे सुद्धा प्रत्येकी 3 भाग समजावून घेतले. आज आपण ज्ञान, कर्म, कर्ता, बुद्धी, धृती आणि सुख ह्या तत्वांचे प्रत्येकी 3 भाग समजावून घेणार आहोत. खरं तर त्रिगुण हा श्रीमद भगवद्गीतेच्या अभ्यासातला खूप महत्वाचा भाग आहे. म्हणजे जसे आपण कर्मयोग, सांख्ययोग, बुद्धियोग, ध्यानयोग, भक्तियोग हे 5 योग ज्या पद्धतीनं आपण शिकून घेतले किंवा त्या 5 जितकं महत्व आहे तितकंच महत्व ह्या त्रिगुणाच्या अभ्यासाला आहे. कारण ह्या 3 गुणांच्या साहाय्यानेच आपल्यातला मी किंवा आपल्यातला पुरुषोत्तम, आपल्यातला ईश्वर ह्या देहासोबत बांधला गेलेला आहे. त्यामुळं ज्या दोरीच्या साहाय्यानं आपण बांधले गेले आहोत त्या दोरीचं परिपूर्ण ज्ञान जर आपण घेतलं तर ती दोरी सोडवायला सोपं जाऊ शकतं किंवा त्या दोरीचा योग्य तो उपयोग करून घेता येतो. भगवंतांनी हा त्रिगुणाचा अभ्यासक्रम 2ऱ्या अध्यायापासूनच सुरू केलेला आहे. 2ऱ्या अध्यायामध्ये भगवंतांनी आपल्याला त्रिगुणाची तोंडओळख करून दिली. त्यानंतर 14व्या अध्यायामध्ये गुणत्रय विभाग योग ह्यामध्ये त्रिगुणाची विस्तारित ओळख करून दिली. त्यानंतर 17वा अध्याय याच्यामध्ये आहार, पूजा, दान, यज्ञ, तप आणि श्रद्धा ह्या प्रत्येकाची 3 गुणावर आधारित ओळख करून दिली. आणि 18व्या अध्यायामध्ये सुद्धा त्याग, त्यानंतर ज्ञान, कर्ता, कर्म, बुद्धी, धृती आणि सुख अशा 7 तत्वांची भगवंत आपल्याला ओळख करून देत आहेत. म्हणजे अशा रीतीनं अध्याय 2, 14, 17 आणि 18 त्यातल्या त्यात 14, 17 आणि 18 हे जवळपास पूर्ण अध्यायच त्रिगुण ह्या संकल्पनेवरती विवेचन करणारे आहेत. त्यामुळे त्रिगुण हा भाग आपल्या अभ्यासासाठी खूप महत्वाचा आहे आणि तो तसा सोपा पण आहे. परंतु मुळातच त्रिगुणामध्ये भगवंत आपल्याला सांगतात की तुम्ही नेमके कुठे आहात, तर रजोगुणात आहात. काय कुठे जायचं नाहीये, तर तमोगुणाकडे जायचं नाहीये. आपल्या अंगातला कुठला गुण वाढवायचा आहे, तर सत्वगुण वाढवायचा आहे. आणि सगळ्यात शेवटी 3ही गुण सोडून देऊन त्रिगुणमुक्त व्हायचं आहे. आणि त्रिगुणमुक्त ही अवस्था म्हणजेच ध्यानाची अवस्था किंवा आपल्या सोबतच्या भगवंतासोबत राहणं किंवा स्वतःमधलं परमेश्वरी तत्व अनुभवणं, ज्याला आपण आत्मानुभूती म्हणू शकतो. तर ती आत्मानुभूतीची स्थिती ह्या त्रिगुणमुक्त स्थितीमध्ये आहे. त्यामुळे हा भाग व्यवस्थित लक्षात घ्या की पूर्ण गीतेमध्ये त्रिगुणाचा कसा कसा अभ्यास आलेला आहे आणि त्याच्या आपल्याला आवश्यक वाटतील त्या पद्धतीने आपण नोट्स काढल्या पाहिजे. त्रिगुणाचं, प्रकृतीचं आणि आपल्यातल्या मीचं जे नातं आहे ते नातं समजावून घेतलं पाहिजे. आणि त्रिगुण या शब्दाचा संस्कृत मधला दोरी हा अर्थ आपल्या मनामध्ये पक्का ठसवला पाहिजे. आज आपण पुन्हा पॉवर पॉइंटने सुरुवात करूया. मी बोलत असताना तुम्ही पुस्तिका उघडून तो संबंधित श्लोक बघत राहू शकता. वाचण्याची आवश्यकता नाही, पण त्याच्याकडे तुम्ही बघत राहू शकता की आपला अभ्यास कुठे चाललेला आहे. तसंच तुम्हाला काही वाटत असेल, अत्यावश्यक वाटत असेल तर अशा गोष्टी तुम्ही लिहू शकता. पण तुम्हाला याच्या व्यतिरिक्त मी नोट्स ह्या वर्गामधल्या देणारच आहे. तर आता आपण आपल्या वर्गाचा जो पहिला भाग किंवा पॉवर पॉइंट प्रेझेंटेशन आहे त्याच्याकडे जाऊया. मी तुमच्यासोबत शेअर करतो. तुमच्या पुस्तिकेतला तुम्ही 18व्या अध्यायातला 18वा श्लोक काढा. पुस्तिकेतला 18वा अध्याय
त्यातला 18वा श्लोक, 18.18 असं लिहिलेलं आहे. तर ह्या ठिकाणी पहा, कर्म प्रेरणा, कर्म संग्रह, त्याचे 3 प्रकार, मग त्यातले 2 घेतलेच नाही, त्यातले 4च घेतले, दुसरेच 2 दुसरीकडून 2 आणले आणि सगळे मिळून 6 झाले. तर त्या सगळ्याचं मूळ इथे आहे 18व्या श्लोकात, की ज्ञाता, ज्ञान आणि ज्ञेय या 3 प्रकारच्या कर्माच्या प्रेरणा आहेत, आणि कर्ता, करण आणि क्रिया हे 3 प्रकारचे कर्मसंग्रह आहेत, असं ते स्टेटमेंट आहे. आता जर मी तुम्हाला हे कर्म प्रेरणा आणि कर्मसंग्रह जर समजावून सांगितलं नसतं ना, तर तुम्हाला आयुष्यात पुन्हा कुठे समजलं नसतं, कोणीच सांगितलं नसतं. पण हे आपल्याला मिळालं काही ठिकाणावरून छान व्यवस्थित रीतीनं, मग त्यात आपण पण काही त्याला ग्राफिकल अनालिसिस करून त्याला व्यवस्थित रीतीनं मांडलं आणि एक छोटंसं उदाहरण घेतलं. त्यामुळे तुम्हाला लक्षात आलं की एका उदाहरणातून कर्म प्रेरणा आणि कर्मसंग्रह हे जे 2 भाग गीतेमध्ये सांगितलेत, नाहीतर प्रत्येक वेळेला जेव्हा जेव्हा तुम्ही हा श्लोक वाचला असता तेव्हा तेव्हा तुम्हाला या श्लोकाची आडकाठी आली असती, तुम्ही तिथे अडखळला असतात. आपण घरातून चालताना उंबऱ्याला अडकतो तसं. पण आता तुम्हाला ती आडकाठी राहिली नाही. भलं त्यावेळेला तुम्हाला समजलं नाही तरी तुम्ही काय म्हणाल की मी एकदा हे समजून घेतलेलं आहे आणि माझ्याकडे याची नोट आहे वहीत किंवा पुस्तकात कुठेतरी, त्यामुळे तुम्हाला गडबडल्यासारखं तिथे होणार नाही. आणि आता इथून पुढे पहा काय केलेलं आहे की त्यांनी ज्ञानाचे 3 प्रकार सांगायला सुरुवात केली आहे. तर आपण सांख्ययोग पाहतो आहोत. सांख्ययोगात त्यांनी काय सांगितलेलं आहे की आत्मा अकर्ता आहे, म्हणजे मी केलेलंच नाहीये. सांख्ययोग हे सांगतो की मी काहीच करत नाही, आणि त्यामुळे तो कसा असतो, तो तणावात नसतो. पण मी काहीच करत नाही ह्या नावाखाली लोक काय करत होते त्या काळातले, ते घरदार सोडून जंगलामध्ये निघून जात होते. तर तो संन्यास नाही, खरा संन्यास काय आहे हे समजावून सांगण्यासाठी भगवंतांनी सांख्ययोग इथे खूप विस्ताराने आपल्याला सांगितलेला आहे, आणि तोच आपण इथे पुढे बघतो आहोत. तर आता आपण बघूया ज्ञान 3 प्रकारचं. तर सात्विक ज्ञान असतं. सात्विक ज्ञान म्हणजे काय आहे की सगळ्या निरनिराळ्या भूतांमध्ये एकच अविनाशी परमात्मा भाव विभागरहित समभावाने भरून राहिला आहे असे पाहणे. म्हणजे आपण परवाच्या मागच्या आपल्या याच्यामध्ये पाहिलं वर्गामध्ये की समुद्रात अनेक वेगळे वेगळे माठ बुडवून धरले. त्या सगळ्या माठांमध्ये एकच अविनाशी विभागरहित पाणी आहे. ते विभागलेलं आहे का? नाहीये. तसाच तो परमात्मा सगळीकडे भरून राहिलेला आहे हे पाहणं म्हणजे सात्विक ज्ञान आहे. किती सोपं आहे. म्हणजे आपण ऑलरेडी हे सगळं केलेलंच आहे, पाहिलेलं आहे, तुम्हाला समजलेलं पण आहे. फक्त इथे आपण काय करतोय त्याचा वेगळ्या पद्धतीने आढावा घेतोय. तर ते जे आहे ते सात्विक ज्ञान की परमात्मा प्रत्येकाच्या अंतःकरणात भरलेला आहे हे पाहणं. आता राजसिक ज्ञान काय आहे? राजसिक ज्ञान आहे की प्रत्येक भूतांमध्ये भिन्न भिन्न प्रकारचे अनेक भाव वेगळे वेगळे जाणणे, की हा माणूस वेगळा आहे, तो वेगळा आहे, तो वेगळा आहे, असं वेगळं वेगळं जाणणं. त्या सगळ्यामध्ये एकच परमेश्वर न पाहणं म्हणजे राजस ज्ञान झालं. मग त्याचा परिणाम काय होतो की ह्या माणसाच्या आत परमेश्वर नाहीये, हा वेगळा माणूस आहे, हा आणि मी वेगळे आहेत. मग त्याचं दुःख आपल्याला माझं दुःख वाटत नाही. लक्षात आलं ना? मग आपण काय करतो, आपल्या जीवाला सुख कसं मिळेल तेवढंच पाहतो, मग त्याचं भलं काही का होईना. मग त्याचा आत्मा आपला आत्मा एकच आहे, तोच परमात्मा आहे. ह्या स्थितीमध्ये जर तुम्ही सात्विक ज्ञानात असाल तर त्याला दुःख झालं तरी तुम्हाला काय होतं, त्याचं दुःख दूर व्हावं अशी इच्छा निर्माण होते. राजस ज्ञानामध्ये तो माणूस ते वेगळे वेगळे जाणतो. आणि तामस ज्ञान, तर जे ज्ञान फक्त स्वतःच्या शरीरातच आसक्त असतं, त्याला काय वाटतं की माझं शरीर हेच पूर्ण आहे. मी जन्माला आलो तर सृष्टी जन्माला आली, मी मेलो तर सृष्टी पण मेली. हे सगळं काय झालं, तामसिक ज्ञान झालं. तो फक्त स्वतःलाच पूर्ण समजतो किंवा सगळं ज्ञान आपल्या शरीरात आहे असं समजतो. अशा प्रकारचं ज्ञान की जे युक्तिशून्य असतं, त्याला कुठलाही युक्तिवाद नसतो, मी म्हणतोय म्हणून खरं, किंवा तात्विक अर्थाने रहित असतात, त्याच्या पाठीमागे कुठलंही तत्व नसतं, असं ज्ञान काय असतं, तामसिक किंवा तुच्छ असतं.
तर अशा रीतीनं ज्ञानाचे आपल्याला 3 प्रकार सांगितलेत आणि सात्विक ज्ञान जे की आपण ऑलरेडी अगोदर घेतलेलंच आहे. आता पुढे काय सांगतायत की कर्म 3 प्रकारचं कर्म असतं. तर सात्विक कर्म म्हणजे काय की शास्त्रविधीनं नेमून दिलेलं. मग शास्त्रविधीनं कुठली कर्म नेमून दिली आहेत तर आपण पाहिली की 5 कर्म. तर ती शास्त्रविधीने नेमून दिलेली कर्म कशी करायची तर कर्तेपणाचा अभिमान न बाळगता मी करतो आहे हा अभिमान बाळगायचा नाही. म्हणजे काय झालं तर सांख्ययोग झाला की मी करतोय हा अभिमान बाळगायचा नाही. अजून फळाची इच्छा न करता म्हणजे काय झालं कर्मयोग झाला. आणि राग व द्वेष सोडून म्हणजे हवा आहे किंवा नको आहे हे दोन्ही सोडून द्यायचं. मिळालं तरी ठीक नाही मिळालं तरी ठीक म्हणजे काय झाला बुद्धियोग झाला. म्हणजे पहा भगवंतानी एकाच वाक्यात 3 योगांचा मिलाफ केलेला आहे. की सात्विक कर्म कशाला म्हणायचं कर्तेपणाचा अभिमान नाही, फळाची इच्छा नाही आणि राग आणि द्वेष पण नाही. म्हणजे त्या कर्मामध्ये आसक्ती भाव पण नाहीये. अशा पद्धतीने केलेलं कर्म हे सात्विक कर्म आहे. आता राजसिक कर्म काय की परिश्रमपूर्वक भोगाची इच्छा ठेवून आणि अहंकार बाळगणाऱ्यांनी जे कर्म केलं त्याला राजस कर्म म्हणायचं. आणि तामस कर्म काय आहे तर हानी हिंसा सामर्थ्य याचा विचारच करायचा नाही. आपलं सामर्थ्य आहे का हे काम आपण पूर्णत्वाला नेऊ शकू का किंवा हे पूर्ण केल्यावर याच्यातून काय हानी होईल हिंसा होईल याचा विचार न करता जे केलं जातं त्याला तामस कर्म असं म्हटलं जातं. पुढे जाऊया आपण. आता कर्त्याचे 3 प्रकार सांगितलेले आहेत. सात्विक कर्ता जो आसक्ती बाळगत नाही म्हणजे कर्मयोग. मी माझं म्हणत नाही म्हणजे सांख्ययोग. आणि धैर्य उत्साहानं युक्त कार्यसिद्ध हो किंवा न हो त्याविषयी हर्ष शोक असे कुठलेही विकार नसतात म्हणजे बुद्धियोग. म्हणजे पहा त्यांनी कर्ता आणि कर्म हे समजावून सांगताना श्रीकृष्णांनी ह्या 2 श्लोकांमध्ये कर्मयोग सांख्ययोग आणि बुद्धियोग ह्या तिन्हीचा सुंदर मिलाफ केलेला आहे. तुम्हाला मागाच्या स्लाइडमध्ये पण दाखवलं आणि मी इथे पण दाखवलं. तर हा श्लोक पहा कुठला आहे 18 अध्यायातला 23वा श्लोक आहे कर्माबद्दलचा ज्याच्यात 3ही योग एकत्र केलेत आणि 18च अध्यायातला 26वा श्लोक आहे कर्त्याबद्दलचा. आता राजस कर्ता बघूया की जो आसक्ती ठेवून काम करतो कर्माच्या फळाची इच्छा बाळगतो हर्ष आणि शोक यांनी युक्त असतो. म्हणजे हे सगळं ज्ञान घेण्याच्या अगोदर आपली अवस्था अशीच होती राजसी. आणि तामस करता कोणाला म्हटलंय की जो अयुक्त आहे अशिक्षित आहे घमेंडखोर आहे धूर्त आहे दुसऱ्याची जीवनवृत्ती नाहीशी करणार आहे तो झाला तामस करता. आता बुद्धीचे 3 प्रकार. सात्विक बुद्धी जी प्रवृत्ती आणि निवृत्ती जाणते कर्तव्य आणि अकर्तव्य जाणते. तर प्रवृत्ती मार्ग म्हणजे ईश्वराकडे प्रवृत्ती आणि निवृत्ती म्हणजे संसारातून निवृत्ती. भय अभय बंधन मोक्ष यथार्थ जाणते. राजस बुद्धी म्हणजे काय धर्म आणि अधर्म कर्तव्य आणि अकर्तव्य योग्य रीतीने जाणत नाही. आणि तामस बुद्धी म्हणजे काय अधर्मालाही हा धर्मच आहे असं मानते. तर हे खूप महत्वाचं आहे. पहा आपण जर पाहिलं समाजामध्ये तर एक राजस बुद्धीपर्यंत लोक होते तोपर्यंत तरी ठीक चाललं होतं. खरं तर बुद्धी सात्विक असायला पाहिजे. पण जेव्हा बुद्धी तामसिक होते तेव्हा खरा समाजाचा अधःपात होतो आणि अधर्मालाही हा धर्म आहे असं आपण समजून चालू लागतो. याचं एक उदाहरण तुम्हाला सांगतो. आपल्या देशामध्ये खूप प्रचंड मोठं प्रशासन आहे. या प्रशासनामध्ये अनेक अधिकारी मोठमोठ्या पदावरती काम करतात. पदावरती काम करत असताना त्यांची नेमणूक कशासाठी झालेली आहे की हे प्रशासन व्यवस्थित चालावं याच्यासाठी झालेली आहे नाही का. परंतु हे अधिकारी कामावरती रुजू झाल्यानंतर काय बघतात की माझ्या बाजूचे 10-12 अधिकारी तिकडचे 10-12 अधिकारी ह्या जिल्ह्यातले त्या जिल्ह्यातले सगळे अधिकारी काय करतायत त्यांना ज्या कामावरती नेमलंय ते काम न करता किंवा ते काम करतात पण ते काम करताना काय करतात
अनेक भ्रष्ट मार्गांचा अवलंब करतात. हे त्याला दिसायला लागतं. हे दिसायला लागल्यानंतर मग तो काय म्हणतो, त्या बाजूच्या आजूबाजूच्यांना म्हणतो, अरे तुम्ही असं कसं करता, हे चुकीचं आहे करणं. तर ते म्हणतात, अरे नाही, हे असंच करावं लागतं. हे असंच करावं लागतं म्हटल्यानंतर तो बघतो की याचे पण 2 बंगले आहेत, त्याचे पण 2 बंगले आहेत. आणि मग तो असे पण काही अधिकारी बघतो की जे ह्या अधर्मानं वागत नाहीत. म्हणजे अधर्मानं वागत नाहीत ते साध्या घरात राहतात, सायकलवरून ऑफिसला येतात. तर त्यांना कोणी विचारत नाही. मग समाज कुणाला विचारतो? ज्याच्याजवळ खूप धनसंपत्ती अशा माणसालाच विचारतो. मग याला काय वाटतं की तोच धर्म आहे. हे सगळे लोक जे करतात तेच काय आहे? बरोबर आहे. अधर्मालाच काय समजू लागतो? धर्म समजू लागतो. म्हणजे तेच असं करतात असं नाही. आपण सुद्धा असंच करतो. मुलगी लग्नाला आलेली असेल आणि मुलीचं लग्न आहे. वर संशोधन करताना आपण काय करतो? समजा एक शाळेवरती शिक्षक आहेत. त्यांना 50,000 रुपये पगार आहे. आणि दुसरे पोलीस डिपार्टमेंटला फौजदार आहेत. त्यांना 40,000 रुपये पगार आहे. आपण मुलगी कुणाला देतो? फौजदार साहेबांना देतो का शाळेतल्या शिक्षकाला देतो? म्हणजे समाजाचा प्रेफरन्स काय झाला? जो अधर्माला धर्म मानतो आहे त्याला आपण काय करू लागलो? प्रेफरन्स देऊ लागलो. का म्हणून आपल्याला पाहिजे? पोलीस इन्स्पेक्टरलाच आपली मुलगी का द्यावीशी वाटते? तो जावई का व्हावासा वाटतो? कारण त्याला खूप धनसंपत्ती मिळवण्याची संधी आहे. अधर्मानं वागण्याची खूप संधी आहे. आणि त्याला आपण काय करतो? खूप सन्मान देतो. नाही नाही नाही, या साहेब या, बसा बसा. आपल्या कॉलनीमध्ये जो माणूस सकाळ संध्याकाळ येऊन तुमची कॉलनी झाडून जातो, त्याचा तुम्ही कधीतरी सत्कार करता का? कधीच नाही करत. सत्कार कुणाचा करता? नगरसेवक साहेब कधीतरी वर्षातून एकदा चक्कर मारायला येतात. मी सगळेच असे असतात म्हणत नाही, पण यातले काही की जे रस्त्याच्या अख्ख्या कामातला अर्धा रस्ता घरात नेतात. महापालिकेच्या प्रत्येक कामातून काही ठराविक वाटा बाजूला काढून घेतात. ते आपल्या कॉलनीत आले की आपण काय करतो? नगरसेवक आले त्यांचा सत्कार करूया, त्यांना हार घालूया, आपल्याला डांबरी रस्ते पाहिजेत, आपल्याला बगीचे डेव्हलप करून पाहिजेत, त्यांचा सत्कार करूया. तुम्हाला माहिती असतं हा माणूस अधर्माने वागतोय, तरी तुम्ही काय करता? त्याचा सत्कार करता. आणि जो माणूस सकाळ संध्याकाळ तुमच्या रस्ता येऊन प्रामाणिकपणे झाडलोट करतोय, त्याचा तिरस्कार करता. म्हणजे अधर्मालाही धर्म मानायला लागलो आपण, म्हणून खरी आपली अधोगती होती आहे. हा या वाक्याचा खरा अर्थ आहे. पण पुढे जाऊया आता. आता धृती म्हणजे धारणा. तर सात्विक धृती म्हणजे काय? तर अव्यभिचारिणी धारणा शक्तीने मन, प्राण, इंद्रिये यांच्या क्रिया धारण करते, ती सात्विक धृती. आता तुम्ही म्हणाले खूपच अवघड वाक्य आहे. तर अव्यभिचारिणी म्हणजे काय? तर भगवत विषयाशिवाय अन्य सांसारिक विषयांना धारण न करणे म्हणजे अव्यभिचारिणी. म्हणजे फक्त सकारात्मक वाक्य काय सांगता येईल की फक्त भगवंताचा विषय मनामध्ये ठेवायचा. तर अशा प्रकारची धारणा जर तुमच्या मनाची असेल तर त्या धारणा शक्तीला सात्विक धृती म्हटलेलं आहे. राजसिक धृती कशाला म्हटलं? की अति आसक्ती मुळे जर तुम्ही धर्म, अर्थ, काम यांना धारण करत असाल तर ती राजसिक धृती म्हटलंय. आणि तामसिक धृती म्हणजे काय? की जर झोप, भीती, काळजी, दुःख, उन्मत्तपणा हा जर तुम्ही धारण केलेला असेल तर त्याला तामसिक धृती म्हटलेलं आहे. आता सुखाचे 3 प्रकार. सात्विक सुख, ज्या सुखात साधक भजन, ध्यान, सेवा इत्यादीच्या अभ्यासाने रमतो, त्या सुखाला काय म्हटलेलं आहे? सात्विक सुख. आणि त्या सुखामुळे त्याचं दुःख काय होतं? नाहीसं होतं. हे सुख आरंभी जरी विषासारखं वाटलं तरी परिणामी कसं असतं? अमृतासारखं असतं. आता उदाहरणार्थ सेवा. सेवा भावाने तुमचं जर काम तुम्ही करत असाल तर आरंभी कदाचित ते विषासारखं वाटेल. समाज तुम्हाला मान्यता देणार नाही. अरे हा फारच प्रामाणिकपणे याचं काम करतो बरं का, फार हरिश्चंद्राचा अवतार लागून गेला वाटतं बरं का, असं तुम्हाला बोलतील लोक. आरंभी विषासारखं वाटेल. तुम्हाला सायकलवरून ऑफिसला जावं लागेल.
परंतु तेच जर कधीतरी रेड पडली तर हातकड्या कोणाला पडणार आहेत? त्याला पडणार आहेत जो चुकीचं वागत होता. म्हणजे परिणामी कसं झालं आपलं? आरंभी जरी आपल्याला दुःखदायक वाटलं तरी परिणामी कसं असतं ते? अमृतासारखं असतं. ते झालं सात्विक सुख. राजसिक सुख कसं आहे? की जे सुख विषय आणि इंद्रियाच्या संयोगाने निर्माण होतं. म्हणजे सुख कधी मिळतं? गुलाबजामुन आणि जीभ ह्या दोन्हीचा कॉन्टॅक्ट झाला, स्पर्श झाला तर त्याच्या स्पर्शानेच आनंद होतो. ते सुख झालं राजसिक सुख. ते भोगताना अमृतासारखं असलं तरी परिणामी विषासारखं असतं. म्हणजे कसं? की आज गुलाबजामुन नाही येत ताटात तर संताप झाला. म्हणजे परिणाम काय झाला? विषासारखा झाला. आता तामसिक सुख. झोप, आळस, निष्काळजीपणा, असावधानी, उन्माद, भ्रम याच्यामधून ज्याला सुख मिळतं ते तामसिक सुख झालं. अशा रीतीनं आपण काय केलं? हे 6 भाग पाहिले. तर हे सगळे 6च्या 6 भाग अतिशय सोपे आहे. आपण पूर्वीच पाहिलेले आहेत वेळोवेळी. फक्त ह्या 6 भागांची जोड कशासोबत घातली आहे? सांख्य तत्वज्ञानासोबत घातलेली आहे. तर खरं तर सगळंच त्रिगुणयुक्त आहे. आतापर्यंत आपण सगळ्यात अगोदर मागच्या अध्यायामध्ये आपुदायक म्हणजे आहार, पूजा, दान, यज्ञ आणि तप ही 5 प्रकारची कर्म आहेत. ह्या प्रत्येकाचे 3-3 भाग पाहिले. सात्विक, राजसिक आणि तामसिक. त्यानंतर आपण त्यागाचे 3-3 भाग पाहिले. आणि त्यानंतर ह्या 6 गोष्टींचे पण 3-3 भाग पाहिले. तर ह्या दोन्हीत फरक काय आहे? 17व्या अध्यायात आणि 18व्या अध्यायात नेमका फरक काय लक्षात आला का तुमच्या? जे आपुदायत आहे आहार, पूजा, दान, यज्ञ आणि तप ह्या 5ही क्रिया आहेत. काय आहेत त्या? 5 क्रिया आहेत. आणि ह्या अध्यायात ज्या पाहिल्या त्या क्रिया नाहीयेत. ह्या अध्यायात आपण काय पाहिलं? ज्ञान. तर ज्ञान ही क्रिया नाहीये. कर्म ही क्रिया नाहीये. कर्म वेगळं, क्रिया वेगळी. कर्म घडण्यासाठी क्रिया करावी लागते. तर ज्ञान क्रिया नाहीये, कर्म क्रिया नाहीये, कर्ता हा पण क्रिया नाहीये, बुद्धी ही पण क्रिया नाहीये, धृती ही पण क्रिया नाहीये आणि सुख ही पण क्रिया नाहीये. म्हणजे ह्या अध्यायात आपण जे 6 पाहिले ते 6च्या 6 ही क्रिया नाहीयेत, ही तत्व आहेत. आणि मागच्या अध्यायात ज्या 5 पाहिल्या त्या 5च्या 5 काय होत्या? त्या क्रिया होत्या. अशा रीतीनं 5 आणि 6 11 आणि त्याग 12 असे 12 प्रकारांचे आपण प्रत्येकी 3-3 तिघा याच्यामध्ये त्रिगुणाचा काय परिणाम होतो त्याच्यावरती ते आपण पाहिलं. आता भगवंत काय सांगतायत? की सगळंच त्रिगुणयुक्त आहे. तुम्ही तरी हे 12 मुद्द्यांचा अभ्यास केला. आता पुढची गोष्ट ऐका की पृथ्वी, आकाश, देव आणि उर्वरित सगळीकडचं सगळंच प्रकृतीपासून उत्पन्न झालेले प्राणी, पदार्थ सगळे 3ही गुणांनी युक्त आहेत. इव्हन तुम्ही आणि मी सुद्धा 3 गुणांनी युक्त आहोत. हा लॅपटॉप आणि हा मोबाईल सुद्धा 3ही गुणांनी युक्त आहे. 3 गुणांनी युक्त नाही असं काहीच नाही. फक्त भगवंत निर्गुण आहेत. फक्त भगवंत काय आहेत? निर्गुण आहेत. आणि आपल्याला काय व्हायचं आहे? आपण या 3 गुणांनी युक्त आहोत. आपल्याला त्रिगुण मुक्त व्हायचं आहे. म्हणजे आपल्याला भगवंतासारखं व्हायचं आहे. आणि आपला प्रवास नेमका तोच आहे. आपण भगवंताकडे चाललेलो आहोत ना. पहिल्या दिवशी आपण ठरवलंय आपलं गंतव्य ठिकाण. अहम ब्रह्मास्मी. तर मी भगवंत आहे. मी अकर्ता आहे. ह्या दिशेनं आपण चाललो आहोत. तर ते इथं त्यांनी आपल्याला दाखवून दिलेलं आहे. की फक्त भगवंत निर्गुण आहेत आणि संपूर्ण प्रकृती ही गुणांनी बद्ध आहे. आता पुढे की सत्व, रज आणि तम ह्या तिन्हीमुळे माणसांचे सुद्धा प्रकार पडलेले आहेत. ह्या 3 गुणांमुळे माणसांचे सुद्धा काय झालेले आहेत? प्रकार पडलेले आहेत. तर ते प्रकार कसे पडले आपण बघूया इथे. कारण हे आता आपल्या जीवनाशी संबंधित आहे. तर सत्व हा जो गुण आहे ती ज्ञान प्रवृत्ती असते. रज हा जो गुण आहे ती कर्म प्रवृत्ती आहे. आणि तम हा जो गुण आहे ती अज्ञान प्रवृत्ती आहे. हे आपल्याला इतके दिवस लक्षात आलंय. आता ह्या 3 ह्याच्यातून साधारण 5 प्रकारचे लोक तयार होतात पहा. की काही लोकांमध्ये जसं आपण परवाच्या व्याख्यानात पाहिलं होतं की 3 रंगापासून अगणित रंग तयार होतात. तसं 3 गुणांपासून तसं पाहिलं तर
अगणित गुण तयार होतात. परंतु ढोबळमानाने 5 विभागामध्ये वर्गीकरण केलेलं आहे माणसांचं. कशामुळे? तर त्यांच्या स्वभावामुळे, की हे गुण जन्मजात असतात आपल्याला, त्याप्रमाणे त्या गुणांप्रमाणे आपला स्वभाव बनतो. तर इथे 5 स्वभाव दाखवलेत पहा. एक आहे सत्व, दुसरा आहे ज्याच्यामध्ये सत्व आणि रज दोन्हीचं मिश्रण आहे, तिसरा आहे तो प्युअरली रज आहे, चौथा आहे तो रज आणि तमचं मिश्रण असलेला आहे, आणि पाचवा आहे तो प्युअरली तामसिक आहे. असे 5 प्रकारचे लोक समाजामध्ये आपल्याला दिसतील. तर सत्व प्रवृत्ती त्याला त्यांनी ब्राह्मण नाव दिलेलं आहे. तर ब्राह्मण या शब्दाचा अर्थ असा होत नाही की ज्याचं आडनाव कुलकर्णी किंवा देशपांडे असं आहे. तसं जर आडनाव धारण करून झालं असतं तर काय केलं असतं? मग प्रत्येकालाच आडनाव बदलून घेतलं असतं ना. गव्हर्नमेंटच्या राजपत्रामध्ये एक डिक्लेरेशन दिलं की नाव बदलून मिळतं. पण तसा त्याचा अर्थ नाहीये. ब्राह्मण म्हणजे काय? की ज्या ज्या व्यक्तीमध्ये सत्व प्रवृत्ती प्रधान आहे, खूप मोठ्या प्रमाणावर आहे, त्याला ब्राह्मण तत्व म्हटलेलं आहे. तो वेदशास्त्रांचं अध्ययन, अध्यापन, परमात्मा तत्वाचा अनुभव घेणे, क्षमा आणि इंद्रिय निग्रह, हे इथे गीतेतल्या श्लोकामध्ये जे सांगितलंय ना, तर तो सत्वगुण 42वा श्लोक. हा, तुम्ही 42वा श्लोक उघडू शकता रेफरन्ससाठी. तुम्हाला मी हे सांगतो इथे समजावून की गीतेमध्ये ज्या पद्धतीने सांगितलंय त्या पद्धतीने जर सरळ सरळ वाचलं तर गैरसमज होतो. गीतेत काय सांगितलेलं आहे की वेदशास्त्राचं अध्ययन, अध्यापन, परमात्म तत्वाचा अनुभव घेणे, क्षमा आणि इंद्रिय निग्रह ही ब्राह्मणाची स्वाभाविक कर्मे आहेत. ओके, आता स्वाभाविक याचा अर्थ काय? तर स्वभावातून आलेली कर्म आहेत. याच्या व्यतिरिक्त अजून खूप दिली आहेत. तर अशीच कर्म जर तुम्हाला पण करावीशी वाटत असतील तर त्याचा अर्थ काय होतो? की तुमच्यामध्ये सत्व प्रवृत्ती किंवा ब्राह्मण गुण हा जास्त आहे, तुमची ओढ आत्मज्ञानाकडे आहे. आणि हे काम जोखमीचं असतं. हे जोखीम सोडून असतं असं नाही. कसं असतं जोखमीचं? मी तुम्हाला ते थोड्या आणखीन पुढच्या एका टप्प्यामध्ये सांगतो. आता ज्याच्यामध्ये सात्विक आणि राजसिक गुण दोन्ही गुण एकत्रित प्रधान आहेत, म्हणजे त्याला खूप काहीतरी करावं वाटतं, पण त्याचबरोबर तो सात्विक पण आहे, तो स्वतःसाठी नाही करावं वाटत, त्याला दुसऱ्यासाठी करावं वाटतं. मग ज्याला दुसऱ्यासाठी म्हणून पण खूप काहीतरी करावं वाटतं त्याला आपण क्षत्रिय म्हणतो, राजा म्हणतो. तो काय करतो? तो स्वतःचे प्राणपणाला लावतो आणि कुणाचं रक्षण करतो? जनतेचं रक्षण करतो. तसंच समाजसेवक, तुमच्यामध्ये जर समाजसेवी वृत्ती असेल की आपल्या घराचं नाही कल्याण झालं तरी चालेल पण गावाचं भलं झालं पाहिजे असं आपल्याला वाटतंय, याचा अर्थ आपल्यामध्ये काय आहे? सात्विकता आहे. दुसऱ्याला मिळावं ही सात्विकता आहे आणि खूप काहीतरी करावं असं वाटतं ही राजसिकता आहे. ते दोन्ही एकत्र आल्यामुळे तो क्षत्रिय भाव झाला, तो समाजासाठी काम करतो. आणि श्लोकामध्ये इथे दिलेलं आहे पहा 43व्या श्लोकामध्ये की स्वामी भाव ही क्षत्रियाची स्वाभाविक कर्मे आहेत. तर यातला स्वामी भाव हा शब्द फार महत्वाचा आहे. पहा, स्वामी भाव म्हणजे काय? तर स्वामी म्हणजे मालक. तर त्याच्यामध्ये हा भाव असतो की मी मालक आहे, पण मालक कशाचा? ह्या संपूर्ण समाजाचा. हा समाज माझा आहे आणि त्याची काळजी घेणं माझी जबाबदारी आहे, हा स्वामी भाव त्याच्यात असतो. हा अहंकारातून आलेला स्वामी भाव नव्हे, हा सेवेतून आलेला स्वामी भाव. आणि मग पुढे दिले पहा, शौर्य, धैर्य, चातुर्य, तेज, दान, देहार्पणाची सुद्धा तयारी असते आणि हे सगळं जोखीम भरलेलं असतं. आता तिसरं आहे राजसिक प्रवृत्ती. त्याला खूप काहीतरी करावंसं वाटतं सारखं, पण ते दुसऱ्यासाठी म्हणून नाही, आपण आपल्यासाठी मिळवावं. म्हणजे तो काही चोऱ्या करत नाही कुठे जाऊन, पण राजसिकतेनं समाजाचे सगळे नियम पाळून तो भरपूर संपत्ती कमावतो. मग त्यालाच आपण काय म्हटलंय? वैश्य प्रवृत्ती म्हटलंय. तो स्वतःसाठी आणि समाजासाठी दोघांसाठी पण करतो, म्हणजे चांगलं प्रोडक्ट निर्माण करेल पण त्याच्यातून नफा मिळेल, म्हणजे स्वतःसाठी पण झालं आणि समाजालाही चांगलं प्रोडक्ट मिळालं, त्याला पण नफा झाला. असे उद्योग कुठले आहेत? तर इथे 44व्या श्लोकामध्ये ते उद्योग दिले. शेती, गोपालन, क्रय विक्रय रूप सत्य व्यवहार ही वैश्याची स्वाभाविक कर्मे होत, म्हणजे त्याच्या स्वभावाने त्याला ती कर्म दिली.
आता ह्याच्यामध्ये रिस्क असते पहा. शेती करण्यात रिस्क आहे. तुम्ही पेरलंय पण उगवेल का नाही, पाऊस पडेल का नाही, गायी पाळल्यात त्याच्यात रिस्क आहे. क्रय विक्रय रूप सत्य व्यवहार म्हणजे सत्यामध्ये राहून केलेला व्यापार, तर त्याच्यात सुद्धा घाटा येण्याची शक्यता असते. म्हणजे ही सगळी जोखमीची कामं आहेत. तर ब्राह्मण, क्षत्रिय आणि वैश्य ही तीनही कामं कशी आहेत? ही जोखमीची कामं आहेत. आता ब्राह्मण हे केवळ वेदशास्त्राचं अध्ययन, अध्यापन आणि परमात्म तत्वाचा अभ्यास करून जर तो राहू लागला, तर त्याला भिक्षा मागून राहावं लागेल, नाही का? किंवा काम करून राहायला तरी मग गरिबीत राहावं लागेल. म्हणजे ती जोखीम आली. आता शूद्र पहा. शूद्रामध्ये राजसिक गुण असतो आणि तामसिक पण असतो. म्हणजे त्याला असं वाटतं भरपूर धन मिळावं, पण बसल्या जागेवर मिळावं. म्हणजे आराम करून मिळावं, विश्रांती घेऊन. तामसिक गुण जे आहेत, झोप, आळस, निद्रा, तर अशा प्रकारातून भरपूर धन मिळावं असं त्याला वाटतं. असा माणूस काय करतो? फक्त स्वतःसाठी काम करतो. त्याला समाजासाठी चांगली वस्तू निर्माण करावी वगैरे असं काही वाटणार नाही. त्यामुळं अशा प्रकारचा जर आपल्यामध्ये पण जर भाव असेल, तर आपण असं समजायचं की सेवा कार्य, नोकरी हे आपल्यासाठी योग्य आहे. हा सुद्धा चोरी करत नाही. हा इमाने इतबारे नोकरीवर जातो. इमाने इतबारे 8 तास काम करतो, संध्याकाळी घरी येतो. मिळालेला पगार घेऊन घरी येतो. घरी आल्यानंतर तो ऑफिसचा फोन सुद्धा उचलत नाही. त्याला विचारलं का उचलत नाही? तर तो सांगतो, तुम्ही मला पगार 8 तासाचा देता ना, 8 तासात आहे ना तुमच्या दारात बसलेला, मग घरी गेल्यावर पण कशाला काम सांगता मला? म्हणजे तो काय करतो आहे? फक्त स्वतःपुरतं बघतो. चोरी करत नाही, पण स्वतःपुरतं करतो. त्यामुळे त्याला शूद्र म्हटलेलं आहे आणि त्याचं काम हे विना जोखमीचं असतं. 8 तास काम करायचं, महिन्याला पगार वाजवून घ्यायचा. तुम्हाला व्यापारात नफा हो का तोटा हो, मला काही त्याच्याशी घेणं नाही. म्हणजे त्याला जोखीम आहे का? नाही. लक्षात घ्या, ह्या 4 पैकी कोणीही चोरी करत नाही. सगळे सत्याने वागणारेच आहेत. परंतु एकामध्ये सात्विकता जास्त आहे, दुसऱ्यात सात्विकता अधिक राजसिकता आहे, तिसऱ्यात प्युअरली राजसिकता आहे आणि चौथ्यात राजसिकता आणि तमसिकता आहे. म्हणजे सत्व, रज आणि तम ह्याच्यातून हे 4 वर्ण निर्माण झाले. आणि म्हणून श्रीकृष्ण काय म्हणतात? मी 4 वर्ण निर्माण केलेत. तर मी 4 वर्ण निर्माण केलेत म्हटल्यानंतर बरेचसे लोक त्याला ऑब्जेक्शन घेतात. पण त्याचं खरं गूढ इथे आहे, की हे 4 वर्ण म्हणजे तुमचे 4 स्वभाव आहेत. तुम्ही याच्यापैकी कुठल्याही एका स्वभावात पडलेले असू शकता. किंवा कदाचित तुमचा स्वभाव एक असेल आणि तुम्ही करताय दुसरंच, असं पण असू शकतं. उदाहरणार्थ तुमचा स्वभाव वैश्य असू शकतो आणि तुम्ही नोकरी करताय. मग तुम्हाला ती नोकरी नकोशी वाटते. तुम्हाला असं वाटतं ही नोकरी सोडून द्यावी आणि काय करावं? व्यापार सुरू करावा. तुम्ही वैश्य असाल, तुम्ही दुकान चालवताय, पण वृत्ती तुमची क्षत्रिय असू शकते. तुम्हाला असं वाटतं की सगळ्या दुकानदारांची संघटना बाळगावी, दुकानदारावर होणारा अन्याय दूर करावा, म्हणजे तुम्ही क्षत्रिय झाले. तर तुम्ही ह्या एका कप्प्यात पडलेले आणि दुसऱ्या कप्प्यातले आहात. मग त्यावेळेला तुमची तगमग होते. त्यामुळे आपला स्वभाव काय आहे, तो अगोदर नीट काय करायचा? समजून घ्यायचा. आता तिसरे तामसिक आहेत. तर तामसिक म्हणजे कसं आहे, की ज्याला असुर किंवा अस्पृश्य म्हटलेलं आहे. ते सर्व नाशासाठीच काम करतात. त्यांची तमोगुणाने व्यापलेली बुद्धी असते. ते अधर्मालाच धर्म मानतात, जे आपण मगाशी पाहिलं ते. आणि हे सगळे अविचाराने वागतात. हे पहा, इथे जे असुर म्हणून सांगितलेलं आहे, तर भगवंतांनी ह्या असुराची ओळख आपल्याला 7व्या अध्यायामध्येच करून दिली होती, की मला न भजणारे, नीच, दुष्ट कर्म करणारे यांना अस्पृश्य म्हटलं होतं. तसंच मघाशी जे आपण पाहिलं, की समाजामध्ये अनिती का माजलेली आहे किंवा समाजाची अधोगती का होत आहे, तर अधर्माला धर्म समजण्यामुळं समाजाची अधोगती होते आहे. मग अधर्माला धर्म कसं समजलं जातं ते आपण तिथे पाहिलं. तिथे आपण हे पाहिलं, की आपल्या कॉलनीमध्ये झाडलोट करण्यासाठी जी व्यक्ती येते, त्याचा आपण तिरस्कार करतो. किंवा आपण खेड्यात राहत असू किंवा शहरातही असू, तुमच्या कॉलनीत एखादं कुत्रं मरून पडलंय आणि आता त्याचा अगदी वास सुटलेला आहे. त्याला खूप 15 दिवस झालेत. तिथून जाताना नाकाला रुमाल लावून जावं लागतं. अशा वेळेला ते कुत्रं उचलून नेण्यासाठी काही लोक येतात.
आपण त्यांच्यावर प्रेम करतो का? तर आपल्या समाजानं अशा लोकांना काही काळासाठी अस्पृश्य म्हणून हिणवलं. त्यांना समाजाच्या बाहेर टाकलं आणि ही खरी आपल्या समाजाची अधोगती होती. अशा प्रकारचं ते मेलेलं कुत्र जे कोणीच उचलून नेऊ शकत नाही, ते काम ती व्यक्ती करते. जे काम समाजासाठी खूप आवश्यक आहे, समाजाच्या आरोग्यासाठी खूप आवश्यक आहे आणि जे दुसरं कोणीच करत नाही, ते काम ती व्यक्ती करते. म्हणजे ती व्यक्ती तुमच्या माझ्यापेक्षा जास्त श्रेष्ठ आहे. ती व्यक्ती देवते समान आहे. पण त्या देवते समान व्यक्तीला आपण काय करतोय? अस्पृश्य म्हणून बाहेर टाकतोय. आणि खरोखर समाजासाठी जे विघातक कृत्य करतायत. भ्रष्टाचारी असतील, चोर असतील किंवा सरकारी नोकऱ्यांमध्ये काम करताना समाजात गैरकृत्य करणारे लोक असतील, यांना आपण काय करतो? यांना आपण सन्मान देतो. खरं ते अस्पृश्य आहेत. अस्पृश्य याचा अर्थ काय, की ज्याला तुरुंगात टाकलं पाहिजे तो. तुरुंग म्हणजे काय, की समाजाचा स्पर्श नाही. सामाजिक दृष्ट्या तुरुंग म्हणजे एक प्रकारची अस्पर्शता. समाजाशी त्याला स्पर्श करायला परवानगी नाहीये. त्याला दूर टाकलंय. स्पर्श हा हस्तस्पर्श समजू नका तुम्ही. तर ज्याला समाजातून उचलून बाजूला टाकलं तुरुंगासारख्या ठिकाणी, तिथे कुणाची जागा आहे? तिथे चोरांची जागा आहे. तिथे भ्रष्टाचाऱ्यांची जागा आहे. समाजाला नकोशे वाटणारे लोक तिथे टाकले पाहिजेत. पण आपण काय करतो, की समाजामध्ये अशा लोकांना जर तुरुंगवास नसेल झालेला, ते त्यांच्या पदावर काम करत असतील, तर आपण त्यांना सन्मान देतो. म्हणजे जे खरे अस्पृश्य आहेत, त्यांना आपण सन्मान देतो. अधर्मानं वागणाऱ्यांना. आणि ज्यांना सन्मान द्यायला पाहिजे, त्यांना आपण हिणवतो. तर अशा रीतीनं आपल्या मनातलं एक चुकीचं इम्प्रेशन काढलं पाहिजे आपण, की कोण अस्पृश्य आहे आणि कोण अस्पृश्य नाही. जो अस्पृश्य नाही, त्याला त्याचा सन्मान दिला पाहिजे. तुम्ही आणि मी जे काम करू शकत नाही, असं काम जर एखादी व्यक्ती करत असेल, तर तिला खूप मोठा सन्मान दिला पाहिजे. आणि समाजविघातक कृत्य जर कोणी करत असेल, तर त्याच्यावरती बहिष्कार टाकला पाहिजे. म्हणजेच एका दृष्टीनं पाहिलं, तर आपण अस्पृश्यता पालन केलं पाहिजे. खरं तर हे वाक्य जर आपण मागचा पुढचा संदर्भ न घेता जर फक्त ऐकलं, तर मोठा गदारोळ उडेल. परंतु खरोखर जे लोक समाजासाठी विघातक आहेत, त्यांना अस्पृश्यच ठरवलं पाहिजे आणि त्यांना तुरुंगातच टाकलं पाहिजे. त्यालाच म्हणायचं अस्पृश्यता पालन. पण आपण आणि समाज हे जोपर्यंत करत नाही, तोपर्यंत समाज वर येणं शक्य नाही. तर हे गुरुजी ऋषी प्रभाकरजींचं एक फार मोठं संशोधन आहे. गुरुजींनी आपल्याला हे शिकवलं, की ब्राह्मण म्हणजे काय, क्षत्रिय म्हणजे काय, वैश्य म्हणजे काय, शूद्र म्हणजे काय आणि अस्पृश्य म्हणजे काय. ह्या ह्या सगळ्या 5 कॅटेगरी ह्या जन्मानं ठरत नाहीत. तर ह्या कर्मानं ठरतात. जो आत्मज्ञानातून वागतो आहे, ज्यानं मी कोण आहे हे ओळखलेलं आहे, मी कोण आहे हे ओळखून, मी तो परमात्मा आहे, हे ओळखून जो समाजात वागतो आहे, जो संत पदाला पोहोचला आहे किंवा संत पदाच्या दिशेनं ज्याची वाटचाल चालू आहे, त्या व्यक्तीला ब्राह्मण म्हणावं. जो समाजासाठी झोकून देऊन काम करतो आहे, त्याला क्षत्रिय म्हणावं. जो समाजासाठी आणि स्वतःसाठी दोघांसाठीही काम करतोय, स्वतःच्या स्वार्थामधून समाजाची उन्नती साधतो आहे. जसं आता भारत देशासाठी उपग्रह तयार करतायत कारखानदार. पण उपग्रह तयार करताना ते काही फक्त समाजासाठी म्हणून नाही, तर हे उपग्रह तयार करत असताना देशासाठी माझ्या फॅक्टरीचं पण काय व्हावं, ती नफ्यात यावी. म्हणजे स्वतःसाठी अधिक समाजासाठी. तर त्याला वैश्य म्हटलेलं आहे. आणि जो केवळ स्वतःसाठी काम करतो, दिला मोबदला आणि काम दोन्ही सगळं बरोबरच आहे, तर तो शूद्र आहे. आणि जो समाजाच्या सर्वनाशासाठी काम करतो, तो आसुर किंवा अस्पृश्य आहे. आता आपण आपल्या स्वतःला आणि आपल्या आजूबाजूच्या लोकांना याच्यावरून ओळखलं पाहिजे आणि त्या दृष्टीनं त्यांना त्या प्रमाणात मान सन्मान आपण दिला पाहिजे. तर हे
खूप म्हणजे खूप महत्वाचं संशोधन आहे. आता समजा तुम्ही यातल्या एका गटात असाल, तर तुम्हाला दुसऱ्या गटात जाता येतं. उदाहरणार्थ, एखादी व्यक्ती अस्पृश्य आहे. एक सरकारी नोकर आहे आणि त्याला लक्षात आलं, की अरेच्चा! हा गीतेचा वर्ग लक्षात केल्यानंतर त्याला समजलं, की अरेच्चा! भ्रष्टाचार करणं एवढं वाईट आहे? मला माहितीच नव्हतं. सगळे सन्मान देतात म्हणून मी पण करत होतो. माझ्या आजूबाजूचे सगळे करतात म्हणून मी पण करत होतो. मला वाटलं ती प्रथाच आहे. परंतु खरं मी हे जे काम आहे, हे तर अस्पृश्य किंवा असुराचं काम आहे. हे समाजाच्या सर्वनाशाचं काम आहे. मी हे करायला नाही पाहिजे. असं त्याला लक्षात आलं. कधी? हे ज्ञान घेतल्यानंतर. म्हणजे ज्ञान, अज्ञानामुळं तो मनुष्य तसा वागतो. त्या माणसाचा आपण द्वेष करू नये. परंतु त्याला आपण त्याची जागा दाखवून दिली पाहिजे किंवा त्याला ज्ञान दिलं पाहिजे. दोन्हीपैकी एक करायला पाहिजे. जर तो ज्ञान घ्यायला तयार असेल, तर त्याला ज्ञान देऊया. जर तो ज्ञान घ्यायला तयार नसेल, तर त्याला तुरुंगात पाठवूया. तर ज्ञानामुळे मनुष्य काय होतो? ह्या सगळ्यात खालच्या स्थितीतून, अस्पृश्य स्थितीतून तो शूद्र स्थितीत येतो. हे पहा, ज्यावेळेला बाळ जन्माला येतं ना, त्यावेळेला ते अस्पृश्यच असतं. तुम्ही म्हणाल कसं? तर हे पहा, आईच्या पोटातून बाळ जन्म घेऊन बाहेर येतं, तेव्हा ते वारेनं लपेटलेलं असतं. त्याच्या अंगाला पुष्कळशी घाण लागलेली असते. पण ज्या वेळेला ती आया त्या बाळाला स्वच्छ करते, त्याला न्हाऊ घालते, अंघोळ घालते, त्याला गंध पावडर करते आणि ते बाळ सुगंधित होतं. म्हणजे ते अस्पृश्य स्थितीतून स्पृश्य स्थितीमध्ये येतं आणि मग तुम्ही त्याला घेता. म्हणजे जन्माला आलेला प्रत्येक मनुष्य हा अस्पृश्य स्थितीतच आहे. परंतु त्याची आई, समाज त्याला सांगतो आणि अस्पृश्यमधून तो शूद्र स्थितीमध्ये येतो. मग हे बाळ फक्त माझीच खेळणी असं पाहू लागतं. म्हणजे ते शूद्र स्थितीमध्ये येतं. पण ह्या बाळाचं शूद्र स्थितीमधून ज्यावेळेला त्याचं उपनयन होतं, जेव्हा त्याला वडील, गुरु सांगतात अहम ब्रह्मास्मी, त्यावेळेला तो शूद्र स्थितीमधून वैश्य स्थितीमध्ये येतो. वैश्य स्थितीमध्ये येऊन तो स्वतःसाठी, समाजासाठी काम करू लागतो. पण ज्या वेळेला तो इतरांमध्ये देव बघू लागतो, तत्त्वमसी, मी तर ब्रह्म आहेच, पण तू पण ब्रह्म आहे. तो दुसऱ्यामध्ये देव बघू लागतो, त्याला आपल्या आजूबाजूला सगळे देव दिसू लागतात. त्यावेळेला तो फक्त समाजासाठी काम करू लागतो. म्हणजे तो क्षत्रिय होतो. आणि ज्या वेळेला तो चराचरामध्ये देव बघू लागतो, सर्वम खलु इदं ब्रह्म. दगड, माती, प्राणी, कुत्री, मांजरं, पर्वत, नद्या सगळ्यामध्ये त्याला परब्रह्म दिसू लागतं. ती स्थिती ब्राह्मण स्थिती आहे. म्हणजे सर्वम खलु इदं ब्रह्म ह्या वाक्याचा साक्षात्कार झाल्यानं क्षत्रिय स्थितीतून तो ब्राह्मण स्थितीत येतो. म्हणजे अशा रीतीनं आपल्या संस्कृतीनं जी महावाक्य दिलेली आहेत, तर ती या ठिकाणी एका स्थितीतून दुसऱ्या स्थितीमध्ये जाण्यासाठी उपयोगी पडतात. केवळ ज्ञान दिल्याने मनुष्य असुर स्थितीतून शूद्र स्थितीत आला. अहम ब्रह्मास्मी ह्या ज्ञानामुळं तो शूद्र स्थितीतून वैश्य स्थितीत आला. तत्वमसी ह्या ज्ञानामुळं तो वैश्य स्थितीतून क्षत्रिय स्थितीत आला. आणि सर्वम खलु इदं ब्रह्म ह्या ज्ञानामुळे तो क्षत्रिय स्थितीतून ब्राह्मण स्थितीमध्ये आला. तर अशा रीतीनं आपल्या संस्कृतीनं, आपल्या ऋषींना समाजाच्या उत्थानाची एक अतिशय सुंदर अशी व्यवस्था निर्माण करून ठेवली होती. पण ही व्यवस्था काळाच्या ओघामध्ये नाहीशी झाली म्हणण्यापेक्षा त्याची समज आपण विसरलो. ही पूर्णतः नाहीशी झालेली समज गुरुजी ऋषी प्रभाकरजींनी त्यांच्या अखंड अशा चिंतनातून पुन्हा समाजापुढे नव्याने मांडली. आणि याला आपण पाथ ब्रेकिंग किंवा अतिशय वेगळं आजपर्यंत गेल्या 5000 वर्षामध्ये जे लुप्त झालं होतं, असं हे ज्ञान आहे. ह्या पद्धतीनं ह्या शब्दांच्या व्याख्या आजपर्यंत कोणीही केलेल्या नाहीत. आणि इथे त्या गुरूंची महानता आहे. केवळ माझेच गुरु श्रेष्ठ अशी ही भूमिका नाहीये.
आपण इथे वस्तुस्थिती पाहतो आहोत की आपण जे ज्ञान घेतो आहोत हे खरोखर गेल्या कित्येक शतकांमध्ये नव्हे तर गेल्या कित्येक सहस्त्रकांमध्ये लुप्त झालेलं ज्ञान आज तुम्ही घेतलेलं आहे. तर वर्ण हा जन्माने पण ठरत नाही, कर्माने पण ठरत नाही, तो तुमच्या अंतःकरणातला भाव कुठला आहे त्या भावाने ठरतो. आणि तसं जर पाहिलं तर दुसऱ्या व्यक्तीच्या अंतःकरणात कुठला भाव आहे हे तुम्हाला दिसू शकत नाही. त्यामुळे तुम्ही दुसरा व्यक्ती कुठल्या वर्णाचा हे ओळखू शकत नाही. हे पण तेवढंच खरं आहे. आता ह्याचं मी तुम्हाला उदाहरण सांगतो. समजा मी भिक्षुकी करत असेल, आणि भिक्षुकीचं कार्य हे जन्मवर्णाप्रमाणे जर पाहिलं तर ब्राह्मण वर्गाने केलेलं आहे. मग आता समजा मी ब्राह्मण घरात जन्माला आलो असेल तर ब्राह्मण म्हणून घेणं ही जन्माने कर्मव्यवस्था झाली, जी महाभारत काळामध्ये सुद्धा नव्हती. बरं, मग आता त्याच्यानंतर मध्यंतराच्या काळात लोक असं म्हणू लागले की तो कर्माने ब्राह्मण ठरतो. मग आपण असं उदाहरण घेऊया की मी जन्माने ब्राह्मण नाही, परंतु तरी पण मी भिक्षुकीचा व्यवस्थित कोर्स केला आणि आता मी भिक्षुकीचं कार्य करतो. मी घरोघरी जाऊन सत्यनारायणाची पूजा करतो. मग कर्माने जर पाहिलं तर मी ब्राह्मण ठरायला पाहिजे. पण आता हे कर्म मी 5 वेगवेगळ्या पद्धतीने करू शकतो. माझ्या अंतःकरणात कुठला भाव आहे त्याच्यावरती अवलंबून आहे की मी ब्राह्मण आहे, क्षत्रिय आहे, शूद्र आहे, वैश्य आहे की असुर आहे, हे त्याच्यावर ठरेल. उदाहरणार्थ, मी पूजेच्या निमित्तानं लोकांच्या घरी जातो सत्यनारायणाची पूजा सांगण्यासाठी, आणि जाता येताना त्यांच्या घरातून काही उचलून आणता येतं का पाहतो. ही झाली आसुर वृत्ती. म्हणजे जन्माने कर्माने ब्राह्मण असो नसो, कर्म जरी मी ब्राह्मणाचं करत असलो तरी मी आसुर आहे. आता दुसरी स्टेप घ्या. मी ठरवून घेतो की बुवा सत्यनारायणाच्या पूजेचे 1000 रुपये पडतील आणि मी 1 तासात पूजा सांगेल. मग मी तिथे जातो, सारखं घड्याळाकडे बघतो, 1 तास संपला की बरोबर उठून निघून येतो. ही झाली शूद्र वृत्ती. मी काय करतो की काम आणि दाम हे दोन्ही त्याची तुलना करत राहतो. क्षुद्र वृत्ती आहे माझी. त्याच्यानंतर तिसरं, समजा मला असं वाटतं की मी घरोघरी जाऊन सत्यनारायणाची पूजा सांगावी आणि लोकांना सत्याच्या मार्गावर चालण्यासाठी प्रोत्साहित करावं आणि त्यातून माझं कुटुंबही चालावं. अशा दुहेरी उद्देशाने मी हे कार्य करतो. मला माझ्या कार्यात खूप आनंद वाटतो. कार्य करत असताना मी आनंदात असतो, कारण मला ते आवडतं लोकांना प्रबोधन करायला. हे वैश्य स्थितीतून झालं. आता पुढची स्थिती, लोक मला दक्षिणा देवोत अथवा न देवोत, पण मी घरोघरी जाऊन सत्यनारायण पूजा सांगणार. ज्याची मला दक्षिणा देण्याची क्षमता नाही त्याच्यासाठी सुद्धा मी पूजा सांगणार विनामूल्य जाऊन. ही झाली क्षत्रिय स्थिती. म्हणजे इथे मी पैशांसाठी नाही करत आहे, तर मी फक्त समोरच्याच्या उत्थानासाठी करतो आहे. ही क्षत्रिय स्थिती झाली. कर्म कुठलं आहे? कर्म ब्राह्मण कर्म आहे, पण स्थिती कुठली आहे माझी? क्षत्रिय स्थिती आहे. आता चौथी स्थिती, मी प्रत्येकामध्ये साक्षात परमात्माच पाहतो. मला जिथून सत्यनारायण सांगायला बोलावणं येतं त्या यजमानामध्ये मला भगवंत दिसतात आणि मला असं वाटतं, पहा भगवंत किती दयाळू आहेत की त्यांची पूजा माझ्या मुखातून तिचं उच्चारण व्हावं, माझ्या मुखातून भगवंताचं उच्चारण व्हावं, म्हणून भगवंत साक्षात यजमानाचं रूप घेऊन मला बोलावतायत. किती दयाळू आहेत भगवंत. असं म्हणून मी तिथे जातो आणि त्या घरातल्या प्रत्येक व्यक्तीला ईश्वर म्हणून पाहतो की त्यांनी माझ्यावर किती थोर उपकार केलाय की ह्या निमित्तानं मला पूजा सांगायला मिळते, ह्या निमित्तानं माझ्या मुखातून भगवंताचं नाम घ्यायला मिळतंय. काय अशा रीतीनं मी अत्यंत भावनेनं ओथंबून जाऊन ती पूजा तिथे सांगतो. ही झाली ब्राह्मण स्थिती. म्हणजे कर्म एकच आहे, पूजा सांगण्याचंच कर्म आहे, पण त्यातले कुणी असुर आहेत, कुणी शूद्र आहेत, कुणी वैश्य आहेत, कुणी ब्राह्मण आहेत, कुणी क्षत्रिय आहेत. मग कर्मावरून ठरला का वर्ण? नाही ठरला. वर्ण कशावर ठरला?
की तो कर्म करत असताना त्याच्या अंतःकरणात कुठला भाव होता, त्याची वृत्ती काय होती, ह्याच्यावरती वर्णन टाकतो. आणि गुरुजींची महानता ही आहे की त्यांनी हा बारीक फरक शोधून काढला की तुम्हाला कर्म बदलण्याची गरज नाहीये, तुमचं तेच कर्म करा तुम्ही. समजा तुरुंगामध्ये फाशीची शिक्षा झालेल्या कैद्यांना फाशी देण्यासाठी एका व्यक्तीची नेमणूक केलेली असते. फाशी देण्याचं काम सुद्धा तो असुर स्थितीतून करू शकतो, शूद्र स्थितीतून करू शकतो, वैश्य स्थितीतून करू शकतो, क्षत्रिय स्थितीतून करू शकतो, ब्राह्मण स्थितीतून करू शकतो. काम तर फाशी देण्याचं जल्लादाचं काम आहे. पण वृत्ती त्याची ह्या 5 पैकी कुठेही असू शकते. आणि त्याच्या अंतःकरणात काय वृत्ती आहे ते तुम्ही ओळखू नाही शकत. सत्यनारायण सांगायला ब्राह्मण म्हणून गेलो असताना माझ्या अंतःकरणात काय वृत्ती असेल तर समोरचा नाही ओळखू शकत. थोडी लक्षणं दिसतील त्याला, नाही असं नाही, परंतु तो निश्चित नाही सांगू शकणार. त्यामुळे मग जर समोरचा ओळखू शकत नसेल तर ह्या ज्ञानाचा उपयोग काय? जर समोरचा ओळखू शकत नसेल तर ह्या ज्ञानाचा उपयोग आत्मपरीक्षणासाठी आहे. हे जे तुम्ही मागापासून ज्ञान घेतलंय चातुर्वर्ण्याचं, भगवंत जे आपल्याला सांगतायत, गुरुजींनी जो आपल्या पुढे हा प्रकाश निर्माण केलेला आहे, ज्ञान प्रकाश, तो कशासाठी आहे? तो आत्मपरीक्षणासाठी आहे. कारण दुसऱ्यांना तर ओळखू शकत नाही, मग उपयोग काय ज्ञानाचा? ज्ञानाचा उपयोग स्वतःला ओळखण्यासाठी आहे. मी असुर आहे का? ठीक आहे, मग मला शूद्र व्हायला पाहिजे. मी शूद्र आहे का? चला, मग मला वैश्य व्हायला पाहिजे. मी वैश्य आहे का? मला क्षत्रिय व्हायला पाहिजे. क्षत्रिय असेल तर ब्राह्मण व्हायला पाहिजे आणि ब्राह्मण असेल तर त्रिगुणातीत व्हायला पाहिजे. म्हणजे अशा रीतीनं मी कोण आहे हे ओळखण्यासाठी हे ज्ञान आहे, दुसरा कोण आहे हे ओळखण्यासाठी नाही. ह्या 3 गुणांचा हा पसारा आपण समजावून घेतला. हळूहळू एक एक पायरी वरती गेल्यानंतर असुराचा शूद्र, शूद्राचा वैश्य, वैश्याचा क्षत्रिय, क्षत्रियाचा ब्राह्मण, म्हणजेच काय? तमातून रजाकडे, रजाकडून सत्वाकडे, आणि शेवटी सत्वगुणाचाही त्याग करायचा आहे आणि त्रिगुणमुक्त व्हायचं आहे. तर ही जी त्रिगुणमुक्त स्थिती आहे, ही ध्यानाची स्थिती आहे. त्या स्थितीत तुम्ही ब्राह्मण नसता, तिथे तुम्ही क्षत्रिय नसता, तिथे तुम्ही वैश्य नसता, शूद्र आणि असुर तर मुळीच नसता. तिथे तुम्ही फक्त स्वतः परमात्मा असता. आणि ह्या ध्यानाच्या स्थितीमध्ये तुम्ही त्रिगुणमुक्त, म्हणजे अगदी विचारांच्या स्तरावरती जर आपण अभ्यास करायचं म्हटलं तर विचारांना धरून ठेवत नाही, विचारांच्या मागे मागे जात नाही, विचारांचा नाशही करत नाही, विचारांची निर्मिती पण करत नाही. सत्व, रज आणि तम या तिन्हीच्याही पलीकडे त्रिगुणातीत अशा स्थितीमध्ये तुम्ही ध्यानावस्थेत किंवा समाधीवस्थेत असता. आणि ह्या त्रिगुणाच्या पलीकडे काय आहे? तर परब्रह्म आहे. ब्रह्मा, विष्णू आणि महेश्वर, सत्व, रज आणि तम, ह्या तिघांच्या ह्या 3 देवता. ह्या तिघांच्याही पलीकडे त्रिगुणातीत परब्रह्म स्थितीचा तुम्ही तिथे अनुभव घेता. जय गुरुदेव. आपण पुढे जाऊया. इतका वेळपर्यंत भगवंतांनी आपल्याला 5 प्रकारची माणसं किंवा त्रिगुणातून निर्माण होणाऱ्या 5 प्रकारच्या वृत्ती, 5 प्रकारचे स्वभाव हे समजावून सांगितले. आता भगवंत आपल्याला असं सांगतायत की हा स्वधर्म आपला श्रेष्ठ आहे, जो आपल्याला प्राप्त झालेला आहे. आपल्या स्वाभाविक कर्मांनी, 18वा अध्याय तुम्ही 45वा श्लोक घ्या. आता काय म्हणतायत इथे? की आपल्या स्वाभाविक कर्मात तत्पर असलेल्या मनुष्यास भगवत प्राप्ती रूप परमसिद्धीचा लाभ होतो. आपल्या स्वाभाविक कर्मात रत असलेला मनुष्य ज्या रीतीने कर्म करून परमसिद्धीला प्राप्त होतो ती रीत तू ऐक. याचा अर्थ काय आहे? की तुम्हाला जे काही कर्म प्राप्त झालं, तुम्हाला जो स्वभाव मिळाला, उदाहरणार्थ तुमच्यामध्ये सत्वगुण आणि रजोगुण हे प्रबळ आहेत दोन्ही. म्हणजेच कुठला गुण आहे?
क्षत्रिय गुण आहे. किंवा तुमच्यामध्ये फक्त रजोगुण प्रबळ आहे, म्हणजे कुठला तुमचा स्वभाव झाला? तुमचा स्वभाव वैश्य झाला. भगवंत असं सांगतायत की तुम्हाला जो स्वाभाविक धर्म प्राप्त झालेला आहे, वैश्य धर्म प्राप्त झाला, जन्माने नव्हे, तुमच्यामधल्या त्रिगुणामुळे ब्राह्मण धर्म प्राप्त झाला असेल, क्षत्रिय धर्म प्राप्त झाला असेल, तर त्याप्रमाणे तुम्ही कर्मामध्ये रत व्हा. पण तरी सुद्धा तुम्ही परमसिद्धीला कसं प्राप्त व्हायचं? ठीक आहे, असं समजू आपण की मला शूद्र धर्म प्राप्त झाला. माझ्यामध्ये कुठला भाव आहे? तर राजसिक आणि तामसिक हे दोन्ही समसमान आहेत. मला असं वाटतं की नोकरीला जावं आणि 8 तास काम करावं, घरी परत यावं. मग आणि घरी आल्यावर परत नोकरीचा जाच असू नये. जेवढा पगार मिळतो तेवढंच काम करावं असं मला वाटतं. भगवंत म्हणतात ठीक आहे, ते पण काही वाईट नाही. त्रिगुणामुळे तुझा स्वभाव तसा बनलाय का? काही हरकत नाही. चला आपण याच्यातून आता उत्थानाचा मार्ग शोधू, असं भगवंत म्हणतात. आणि ते काय सांगतात की आता तू कुठल्या रीतीने कर्म केलं तर परमसिद्धीला प्राप्त होशील ते मी तुला सांगतो, ते तू ऐक. आणि मग 46व्या श्लोकात काय म्हणतात भगवंत की ज्या परमेश्वरापासून सर्व प्राण्यांची उत्पत्ती झाली आहे आणि ज्याने हे सर्व जग व्यापले आहे, त्या परमेश्वराची आपल्या स्वाभाविक कर्मांनी पूजा करून मनुष्य परमसिद्धी मिळवतो. म्हणजे तो शूद्र त्याचा हे झालेला आहे का स्वभाव? काही हरकत नाही. तुला 8च तास काम करावं असं वाटतंय का? त्याला पण हरकत नाही. मग काय कर? ते काम 8 तासांचं काम कसं कर तू? तर मी परमेश्वराची पूजा करतो आहे असं समजून कर. म्हणजे फक्त तुझी भावना बदल. 8च्या ऐवजी 9 तास काम करण्याची आवश्यकता नाहीये. 8च तास कर. पण काय कर, तुझी भावना बदल की माझ्या समोर आलेला मनुष्य हा कोण आहे? परमेश्वर आहे असं समजून तुझं काम कर. जे पण काही काम करत असशील. अजून काय सांगतात? उत्तम प्रकारे आचरिलेल्या दुसऱ्याच्या धर्मापेक्षा वैगुण्य असलेला आपला धर्म श्रेष्ठ आहे. आता त्यांनी रीत तर सांगितली, एका श्लोकात रीत सांगितली. कसं कर्म करायचं? भगवंताला अर्पण करण्यासाठी म्हणून करायचं. मग तुमची क्षत्रिय वृत्ती असू द्या, तुम्ही लीडरशिप करत असाल. लीडरशिप म्हणजे काय की तुम्ही तुमच्यामध्ये नेतृत्व गुण आहे. तुम्ही कुठल्या क्षेत्रातलं नेतृत्व करता? ब्राह्मण, क्षत्रिय आणि वैश्य आणि शूद्र या 4 पैकी जे कुठलं कर्म तुम्ही करता, ज्या स्वभावातून हे कर्म करता, ते कर्म भगवंताला पूजा ह्या स्थितीतून तुम्ही केलं तर काय होतं? तुम्ही परमसिद्धीला प्राप्त होता. पण दुसऱ्याच्या धर्मापेक्षा आता मला 8च तास काम करावं असं वाटतंय. पण तरी जर मला असं वाटत असेल, नाही मला व्यापार करायचा. त्या व्यापाऱ्याला कसं खूप धन मिळतं, मला व्यापार करायचा. अरे पण तो व्यापारी सकाळी 5 वाजताच त्याचं किराणा दुकान उघडतो. त्याचे दूधवाले येऊन तिथं पिशव्या टाकतात. किराणाचं दुकान असून तो दूधही विकतो. रात्री 11 वाजता दुकान बंद करतो आणि रात्री झाडलोट करून दुकानातच पाठीमागे झोपतो. त्याचे हे कष्ट दिसतायत का तुला? तुला तर 8च तास काम करावंसं वाटतं ना? म्हणजे दुसऱ्याचा धर्म काय झाला? तो तुझ्या धर्मात जरी वैगुण्य असलं तरी सुद्धा तुझा धर्म तुझ्यासाठी श्रेष्ठ आहे. कारण तुझी ती वृत्ती नाहीये. आतून येत असेल तुला की 24 तास मी काम करेन, असं आतून येतंय का? मग तू ते काम कर. म्हणजे स्वभावाने नेमून दिलेले स्वधर्मरूप कर्म करणाऱ्या माणसाला पाप लागत नाही. तुझ्या स्वभावानं काय तुला सांगितलंय ते कर्म तू काय कर? भगवंताला अर्पण करण्यासाठी म्हणून कर. तुला समाजाचं नेतृत्व करावं असं वाटतंय, तसं कर. तुला व्यापार करावा असं वाटतोय, तसं कर. तुला 8च तासाची नोकरी करायची वाटते, तशी कर. तिन्ही पैकी काही पण कर, परंतु भगवंताला अर्पण करण्यासाठी. सदोष असलं तरी स्वाभाविक कर्म सोडून देऊ नये. तुमच्या स्वभावातून आतून ज्या पद्धतीचं कर्म करावं वाटतं, ते सदोष असलं तरी सोडू नका. सदोष म्हणजे काय?
8 तासाचं करायचंय का 24 तासाचं करायचंय? का घरादारावर निखारा ठेवून सामाजिक कार्य करत फिरायचंय? तुमचा स्वभाव जे आहे ते करा. धुराने जसा अग्नी तशी सर्व कामे कोणत्या ना कोणत्या दोषाने युक्त असतात. जसं अग्नीला धूर हा काय आहे? दोष आहे अग्नीमध्ये. तसंच इथे पण आहे. तुमचा स्वभाव शूद्र स्वभाव असेल, 8च तास काम करावंसं वाटत असेल, तरी सुद्धा हरकत नाही. तो तुझ्यामधला तो दोष आहे. तुला नाही करावं वाटत 24 तास काम, काही हरकत नाही. परंतु ते 8 तासातलं काम भगवंताला अर्पण करण्यासाठी तर कर. म्हणजे तुम्हाला कुठला वर्ण प्राप्त झालेला आहे, कुठला स्वभाव प्राप्त झालेला आहे, त्याबद्दल फारशी चिंता करू नका. फक्त कशावरती काम करा? गुणावरती काम करा. की तुमची राजसिकता कशी कमी होईल, सात्विकता कशी वाढेल, याच्यासाठी थोडंफार काम करा. ते पूर्णपणे बदलणार. पुढे जाऊयात. मग आता भगवंत पुढे आपल्याला आणखीन सांगतायत, सांख्ययोग आणि ध्यानयोगातल्या रीती सांगतायत, की आसक्तीरहित बुद्धी असलेला, निस्पृह आणि अंतःकरण जिंकलेला मनुष्य सांख्ययोगाने नैष्कर्म्य सिद्धीला प्राप्त होतो. 49वा श्लोक आहे. म्हणजे 46व्या श्लोकात जे सांगितलं, परमेश्वराची आपल्या स्वाभाविक कर्मांनी पूजा करायची, ती पूजा करण्याच्या पद्धती भगवंत पुढे सांगतायत. थोडक्यात संपूर्ण भगवद्गीतेचाच काय करतायत ते आढावा घेतायत. आता इथे त्यांनी पुन्हा सांख्ययोग सांगितला. काय? की आसक्तीरहित बुद्धी ठेव आणि निस्पृह असा राहा, तू नैष्कर्म्य सिद्धीला प्राप्त होशील. म्हणजे करूनही तुला काम केल्याचं कष्ट होणार नाही. हे कुंतीपुत्रा, ज्ञानयोगाची अंतिम स्थिती जी आहे, त्या नैष्कर्म्य सिद्धीला कसं प्राप्त व्हायचं ते तू माझ्याकडून समजून घे. आणि मग 51 ते 53 श्लोकात सांगतात, विशुद्ध बुद्धी ठेव, हलका आणि युक्त अन्न घे, सात्विक आणि नियमित घे, विषयांचा त्याग कर, एकांतात राहा, सात्विक धारणा शक्तीने इंद्रियावर, अंतःकरणावर संयम ठेव, मन, वाणी, शरीर ताब्यात ठेवणारा हो, राग द्वेष नाहीसे कर, दृढ वैराग्याचा आश्रय घे, अहंकार, बळ, घमेंड, कामना, राग, संग्रह वृत्ती यांचा त्याग कर, ध्यानयोगामध्ये तत्पर हो, ममता रहित आणि शांतियुक्त हो. हा संपूर्ण काय आहे? हा सांख्ययोगी आहे. जे काल तुम्ही गुण लिहून काढले, त्यातल्याच काही गुणांचा इथे समुच्चय आलेला आहे. मग तो प्रसन्न चित्ताचा योगी कशाबद्दलही शोक करत नाही, कशाचीही इच्छा करत नाही, सर्व प्राण्यांच्या ठिकाणी समभाव बाळगतो आणि माझ्या पराभक्तीला प्राप्त होतो. सांख्ययोग. पुढे 55 श्लोक. त्या पराभक्तीच्या योगाने तो मज परमात्म्याला मी जसा आहे तसा तत्वतः जाणतो. ह्या पद्धतीने जर त्याने पराभक्ती केली तर काय होईल? की तो भगवंताला व्यवस्थितपणे जाणेल, की भगवंत निर्गुण आहेत, निराकार आहेत. आणि मला तत्वतः जाणून तो माझ्यामध्ये प्रविष्ट होतो. म्हणजे तो स्वतः सुद्धा काय होतो? निर्गुण आणि निराकार होतो. ज्या वेळेला आपण निर्गुण आणि निराकार होऊ, त्यावेळेला आपण परमात्म्यासोबत एकरूप होतो. समुद्रात बुडवून धरलेल्या मडक्यानं स्वतःतलं मडकेपण टाकून दिलं, तर ते पाणी काय होणार आहे? बाहेरच्या पाण्यासोबत एकरूप होणार आहे. तसंच. आता पुढे कर्मयोग भगवंत समजावून सांगतात, की माझ्या आश्रयाने राहणारा कर्मयोगी सर्व कामे नेहमी करत असला तरी माझ्या कृपेने अविनाशी परमपदाला प्राप्त होतो. मग कसं करायचं ते कर्म? सर्व कर्म मनाने माझ्या ठिकाणी अर्पण कर. मनातल्या मनात काय ठेव कर्म करताना? की मी हे कर्म भगवंताला अर्पण करत आहे. समबुद्धी ठेव. काम करत असताना मला हे हवं किंवा ते नको ह्याच्या पलीकडे जा. आणि मतपरायण हो. माझ्या भगवंताशी तू काय कर? माझ्या भगवंताच्या चरणावरती तो नतमस्तक हो. निरंतर माझ्या ठिकाणी चित्त ठेव. एका वाक्यामध्ये भगवंतांनी काय केलेली आहे? संपूर्ण भगवद्गीता सोपी करून सांगितली. वर सांगितल्याप्रमाणे माझ्या ठिकाणी चित्त ठेवल्याने तू काय करशील?
तू सर्व संकटातून सहजच पार होशील. आणि जर तू अहंकाराने माझं म्हणणं ऐकलं नाहीस तर मात्र तू नष्ट होशील. नष्ट होशील म्हणजे काय? परमार्थाला तू मुकशील. तू अहंकार धरून मी युद्ध करणार नाही असं मानतोस, तो तुझा निश्चय व्यर्थ आहे. कारण तुझा 3 गुणांनी बद्ध असलेला स्वभाव तुला जबरदस्तीने युद्ध करायला लावेल. तू किती जरी नाही म्हणालास, आत्ता जरी इथून तू निघून गेलास की नाही मला भीष्म द्रोणाचार्यांबरोबर युद्ध नाही करायचं असं म्हणून तू कुठे गेलास, संन्यास जरी घेतलास, तरी तिथे जाऊन तू काय करशील? तिथे जाऊन पण तू राजा क्षत्रियासारखाच वागशील. तिथे तू जंगलात गेल्यानंतर पण तिथे भिल्ल असणार आहेत, तिथे प्राणी असणार आहेत, वाघ सिंह असणार आहेत. तर तू काय करशील तिथे जाऊन? तिथे जाऊन तू चांगलं घर बांधायला प्रयत्न करशील, तू वाघ सिंहाचा बंदोबस्त करशील, तू भिल्लांना वगैरे पुन्हा गोळा करशील, त्यांना म्हणशील की चला आपण एक छान गाव बसवूया, मी तुमच्यासाठी हे करतो ते करतो. म्हणजे जंगलात जाऊन पण तू तिथे काय करशील? एक वेगळीच नगरी बसवशील. कारण तुझा स्वभाव काय आहे? क्षत्रिय स्वभाव आहे. त्यामुळे तू अहंकाराला धरून मी युद्ध करणार नाही असं म्हणू नकोस. तू केवळ मोहामुळे म्हणतो आहेस. तुला हा मोह झालाय नातेसंबंधाचा, म्हणून तू युद्ध टाळतोयस. हे कुंती पुत्रा, 60वा श्लोक आहे. जे कर्म तू मोहामुळे करू इच्छित नाहीस ते आपल्या पूर्वकृत स्वाभाविक कर्माने बद्ध असल्यामुळे पराधीन होऊन करशील. कसा करशील तू? पराधीन होशील जिथे कुठे जाशील तिथे. हे अर्जुना, अंतर्यामी परमेश्वर आपल्या मायेने शरीररूप यंत्रावर आरूढ झालेल्या सर्व प्राण्यांना त्यांच्या कर्मानुसार फिरवीत सर्व प्राण्यांच्या हृदयात राहिला आहे. आता पहा, हे वाक्य तुम्हाला समजून सांगतो श्लोक हा. तो परमेश्वर आहे. कुठे आहे? अंतर्यामी आहे, सर्व प्राण्यांच्या हृदयात आहे. पण हृदयात राहून सुद्धा तो काय करतोय माहितीये का? तर आपण शरीररूप यंत्रावर आरूढ झालेलो. हे शरीर आहे आपलं जे दिसतंय ते, हे एक प्रकारचं यंत्र आहे. असं समजा जसं बैलगाडीचं चाक असतं. हे बैलगाडीचं चाक तुम्ही थोडस असं उचलून एखाद्या भिंतीमध्ये जर लावलं, त्या भिंतीला एक असा मोठा खिळा ठोकला आणि त्या खिळ्याला एक चाक लावलं, तर ते चाक फिरवलं की गोल फिरेल. आता त्या चाकाला तुम्हाला बांधून टाकलं, तुमचे 2 पाय खालच्या बाजूला आणि 2 हात वरच्या बाजूला येशू ख्रिस्तासारखं बांधलं, तर काय होईल? तुम्ही त्या चाकाला बांधले. आता जाता येता पोरांनी त्या चाकाला एक धक्का दिला, ते चाक गोल फिरेल की त्या चाकाबरोबर तुम्ही पण फिरणार. खाली डोकं वर पाय, खाली पाय वर डोकं होत राहणार. कल्पना करून पाहिली ना कशी मजा येईल ते? तीच मजा आपली आजच्या जीवनामध्ये चाललेली आहे. आपण काय केलेलं आहे? ह्या शरीररूपी यंत्रावर आपण आरूढ झालोय. आणि हे 3 गुण त्यांचे स्वतःचे जे धक्के देत आहेत, हे 3 गुण म्हणजे 3 पोरं आहेत, वात्रट पोरं. ती काय करतायत? जाता येता ते भिंतीला जे ठोकलेलं चाक आहे ना, त्याला धक्का मारून जातात पळून. आणि त्या चाकावरती तुम्ही गरगर 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 फिरताय आणि तुम्ही म्हणताय की माझं हे जीवन असं का झालं? माझ्या जीवनात ही परेशानी का आली? हे दुःख का आलं? तर शरीररूपी यंत्रावर आरूढ झालेल्या सर्व प्राण्यांना त्यांच्या कर्मानुसार फिरवतो आहे. तर हे 3 गुण, ह्या 3 गुणांच्या पलीकडे जाणं. परमेश्वर आहे, त्यानं प्रकृती पण दिलेली आहे. परमेश्वर आणि प्रकृती 2 नाही आहेत. परमेश्वराचंच आपत्य प्रकृती आहे, प्रकृतीचंच आपत्य 3 गुण आहेत. त्यामुळं तो हृदयात राहिलाय आपल्या, पण तो गंमत बघतोय. चला, मी याला ज्ञान पण दिलंय, याला अज्ञान पण दिलंय. हा काय करतोय आपण बघूया. पुढे सांगतात, आता भक्तियोग सांगतात. भगवंतांनी सांख्ययोग सांगितला, कर्मयोग सांगितला, आता भक्तियोग सांगतात. काय कर हे भारता, तू सर्व प्रकारे त्या परमेश्वराला शरण जा. भगवंत दोन्ही पद्धतीने बोलतात. कधी म्हणतात मला शरण ये, कधी म्हणतात त्या परमेश्वराला शरण ये. तर सर्व प्रकारे त्या परमेश्वराला शरण जा. त्या परमात्म्याच्या कृपेने तुला परमशांती आणि सनातन परमधाम मिळेल. भक्तियोग कसा आहे? शरणागतीचा आहे. पुढे सांगतायत आता. भक्तियोग सांगून झाला, भगवंताचं सांगणं पूर्ण झालं.
भगवंताला माहिती होतं की मी स्वतः भगवंत आहे. तरी सुद्धा उपदेश करताना ते काय म्हटले, ठीक आहे, तुला त्या निर्गुण निराकाराला शरण जायचं का? तू त्या परमात्म्याला शरण जा. मी सगुण साकार आहे. तुला निर्गुण निराकाराकडे जायचंय. तुला असं वाटतंय की हा तर माझा रथ चालवतोय, हा तर माझ्या घरी पाणी भरतोय, ही तर माझ्या घरी स्वयंपाक करते. असं वाटतंय का? नाही दिसत आहे का देव तुम्हाला इथे? मग त्या निर्गुण निराकाराला शरण जा. आणि आता पुढे काय म्हणतो, की माझं मार्गदर्शन पूर्ण झालंय. 63व्या श्लोकात भगवंत सांगतात, अशा प्रकारे हे गोपनीयहून अतिगोपनीय ज्ञान मी तुला सांगितलं. आता तू ह्या रहस्यमय ज्ञानाचा पूर्णपणे चांगला विचार कर आणि तुला जसं आवडेल तसं कर. म्हणजे पहा भगवंत किती दयाळू आहे. ते आपल्यावरती कुठली जबरदस्ती करतायत का? तू असंच कर म्हणून. नाही. तुला जसं पाहिजे तसं कर. तुला जे आवडेल ते कर. पहा म्हणजे किती किती उदारमतवाद आहे भगवंताचा. किती भगवंत उदार आहेत. एवढं सांगून, एवढी संपूर्ण गीता सांगितली, तरी ते स्वातंत्र्य देत आहेत. ठीक आहे बाबा, तुला एवढं करून जर असं वाटतंय ना, अधोगतीला जायचं, तुझी इच्छा. मी काय करणार त्याला? पण असं तर सांगितलं. पण एवढं सांगून पुन्हा 64व्या श्लोकात अगोदर काय म्हणतायत भगवंत, तुला पाहिजे ते कर. आणि आता 64व्या श्लोकात काय म्हणतायत, नाही मी सांगतो तसंच कर. म्हणजे प्रेमाचा माणूस असताना प्रेमाच्या माणसाला आपण आग्रह करतो. तर आता भगवंताचं प्रेम अर्जुनाबद्दल, भक्ताबद्दल आता इथे पुढे आलंय. ते काय म्हणतायत, आता ते आग्रह करतायत. सर्व गोपनीयहून अति गोपनीय माझं परमरहस्ययुक्त वचन तू पुन्हा ऐक. तू माझा अत्यंत आवडता आहेस. म्हणून हे परमहितकारक वचन मी तुला सांगणार आहे. गीता सांगून संपली. 63व्या श्लोकालाच भगवद्गीता संपली. आता इथे काय आहे, तर आता इथे आई लेकराला सांगते आहे. भगवंत हे आई आहेत आणि आपण भगवंताची लेकरं आहोत. आई लेकराला सांगत आहे. काय सांगते आहे, की तू माझा अत्यंत आवडता आहेस. हे आईच बाळाला म्हणू शकते ना, बाळा तू कसाही असलास तरी तूच माझा अत्यंत आवडता आहेस. आणि तू माझा अत्यंत आवडता आहेस म्हणून हे परमहितकारक वचन मी तुला सांगणार आहे. काय आहे ते परमहितकारक वचन? 65व्या श्लोकामध्ये भगवंत ते परमहितकारक वचन सांगतात. हे अर्जुना, तू माझ्या ठिकाणी मन ठेव. ह्या सगुण साकार भगवंताच्या ठिकाणी तू मन ठेव. तू माझा भक्त हो. माझ्यासोबत एकरूप हो. भक्त म्हणजे काय? एकरूप. विभक्त म्हणजे काय? जे एकरूप नाही ते. हे अर्जुना, तू माझा भक्त हो. माझ्यासोबत एकरूप हो. माझं पूजन कर. मला नमस्कार कर. असं केलं असता तू मलाच येऊन मिळशील. भगवंताला मिळण्याचं काय मार्ग आहे? समुद्राला मिठाच्या खड्याला जर मिळायचं असेल जाऊन, तर मिठाच्या खड्यानं काय केलं पाहिजे? त्यानं समुद्राचा भक्त झालं पाहिजे. त्याला नमस्कार केला पाहिजे आणि त्याच्यामध्ये स्वतःला मिसळून घेतलं पाहिजे. असं केलं असता तू मलाच येऊन मिळशील, हे मी तुला सत्य प्रतिज्ञापूर्वक सांगतो. पहा, भगवंत प्रतिज्ञा करतायत. भगवंत शपथ वाहतायत. म्हणजे भगवंत आदेश देत नाहीयेत, सल्ला पण देत नाहीयेत, ज्ञान पण देत नाहीयेत. तर ते शपथ वाहतायत. म्हणजे इथे भगवंत अर्जुनाचे भक्त झालेत. भगवंतांनी अर्जुनापुढे शरणागती प्राप्त केली आहे, घेतली आहे. ते म्हणतात, अर्जुना जर तुला एवढं करून वाटत नसेल तर मी शपथेवर सांगतो रे. मी गळ्याला हात लावून शपथेवर सांगतो, प्रतिज्ञापूर्वक सांगतो. काय? का सांगतो मी एवढी प्रतिज्ञा का घेतोय? काय एवढ्या शपथा वाहतोय तुझ्या पुढं? कारण तू माझा अत्यंत आवडता आहेस. तू मला अत्यंत प्रिय आहेस. म्हणून काय सांगतोय मी शपथेवर?
तू माझा भक्त हो, माझी पूजा कर, मला नमस्कार कर. असं केलं असता तू मलाच येऊन मिळशील. तू मला येऊन मिळावा म्हणून तू हे कर. माझ्या मोठेपणासाठी नाही सांगत आहे. माझी पूजा कर, माझा भक्त होय, यात माझा स्वार्थ काही नाहीये रे बाळा. हे मी तुझ्या कल्याणासाठी सांगतोय. कारण तू माझा अत्यंत आवडता आहेस. पहा, भक्त आणि परमेश्वर यांच्यामधलं प्रेम, त्याचं हे किती उत्कट उदाहरण आहे. परमेश्वर भक्ताचा भक्त झालाय. परमेश्वर भक्ताला शरणागत झालाय. तो त्याला विनंती करतोय, शब्दा वाहून वाहून सांगतोय, तू असं कर, कारण माझं तुझ्यावरती खूप प्रेम आहे. तसंच भगवंताचं आपल्या सगळ्यावरती खूप प्रेम आहे. अर्जुनाच्या रूपानं अर्जुनाच्या पंक्तीला बसवून भगवंत आपल्याला हे सांगत आहे की माझं तुमच्यावरती खूप प्रेम आहे. काय करा, फक्त मला शरणागत व्हा, माझ्यावर मन, माझ्या ठिकाणी मन ठेवा, माझे भक्त व्हा, माझं पूजन करा, मला नमस्कार करा, तुम्ही मलाच येऊन मिळा. पुढे 66व्या श्लोकात सांगतात, सर्व धर्म म्हणजे सर्व कर्तव्य कर्म मला अर्पण कर, म्हणजे तू केवळ सर्व शक्तिमान सर्वाधार अशा मला परमेश्वराला शरण ये. मी तुला सर्व पापांपासून सोडवीन. तू शोक करू नकोस. तू कुठलंही दुःख करू नको, कुठली काळजी करू नको. मी सोडवीन तुला सगळ्या पापांपासून. काय करायचं आहे? सगळी कर्तव्य कर्म मला अर्पण कर आणि मला शरण ये. म्हणजे त्या शेवटच्या श्लोकामध्ये 66वा श्लोक हा भगवंताच्या उपदेशातला, जरी भगवद्गीता 63व्या श्लोकात संपली असली तरी आता इथे भगवंत आई बनवून जो उपदेश देत आहेत आपल्याला, त्या उपदेशातल्या शेवटच्या श्लोकात जाता जाता भगवंत हे सांगायला विसरत नाहीयेत की कर्तव्य कर्म कर म्हणून. आई आहे, पण आई असली तरी जाता जाता ती कान धरून सांगतेच आहे की सगळी कर्तव्य कर्म मला अर्पण कर. म्हणजे कर्तव्य कर्म ही केलीच पाहिजे, पण ती भगवंताला अर्पण करायची आहे. म्हणजे काय होईल? तर म्हणजे तुझी सर्व पापांपासून मुक्तता होईल. तुला शोक करण्याची गरज, आवश्यकता पडणार नाही. अशा रीतीने भगवंतांनी इथे श्रीमद भगवद्गीतेचा उपदेश संपूर्ण केला आणि आता भगवंत आपल्याला काही सूचना देत आहेत की हा उपदेश कुणाला देऊ नये. तर हा गीता रूप रहस्यमय उपदेश तप न करणाऱ्या माणसाला सांगू नये. जो तप करत नाही. तप म्हणजे काय आहे? जो नियमांचं पालन करत नाही, त्याला सांगू नये. भक्तिहीन, ज्याची भक्ती नाहीये त्याला सांगू नये. ज्याची ऐकण्याची इच्छा नाहीये त्यालाही सांगू नये. जो भगवंतामध्ये दोष पाहतो त्याला सुद्धा सांगू नये. मग कुणाला सांगावं? तर ज्याचं माझ्या ठिकाणी परम प्रेम आहे अशा माणसाला हे रहस्ययुक्त गीताशास्त्र सांगावं. आणि असं रहस्ययुक्त गीताशास्त्र ज्याचं भगवंताच्या ठिकाणी प्रेम आहे अशा व्यक्तीला सांगितलं तर काय होईल? तर तो मलाच प्राप्त होईल. माझं अत्यंत प्रिय कार्य करणारा त्याच्याहून अधिक मनुष्यात दुसरा कोणी नाही. हे जे परमज्ञान आहे, हे माझ्या भक्तांना नीट व्यवस्थित समजावून जो सांगतो, त्यातला गुह्य अर्थ जो माझ्या भक्तांना नीट समजावून सांगतो, त्याच्यापेक्षा प्रिय मला दुसरा कोणी नाहीच आहे. आजही नाहीये आणि भविष्य काळातही होणार नाही. तोच मला सगळ्यात प्रिय असेल. कोण? जो ही भगवंताची वाणी सगळ्यांना नीट व्यवस्थित समजावून सांगतो. बरं, तो तर आहेच प्रिय. त्याच्याशिवाय अजून काय? की जो आम्हा दोघांच्या धर्ममय संवादरूप गीताशास्त्राचं अध्ययन करील, त्याच्याकडून सुद्धा मी ज्ञान यज्ञाने पूजित होईल. म्हणजे अर्जुन आणि मी त्या दोघांमधला जो धर्ममय संवाद आहे, तुमचे गुरुजी आणि तुम्ही यांच्यामधला हा जो संवाद आहे, हा संवाद जो घरी जाऊन पुन्हा अध्ययन करील
त्याच्याकडून सुद्धा मी काय होईल, ज्ञानयज्ञाने पूजित होईल. जो मनुष्य श्रद्धायुक्त होऊन दोषदृष्टी न ठेवता त्या गीताशास्त्राचं श्रवण करील अत्यंत श्रद्धेनं, ह्या गीताशास्त्रातल्या सगळ्या श्लोकांचा सकारात्मक अर्थ जो काढील, जो याला स्वतःच्या डोक्यात भरलेले निगेटिव्ह अर्थ चिटकवणार नाही, प्रत्येक श्लोकातून जो सकारात्मकता शोधेल, कुठली दोषदृष्टी न ठेवता, त्या गीताशास्त्राचं जो कोणी श्रवण करील त्याचं काय होईल, तो सुद्धा सर्व पापापासून मुक्त होऊन श्रेष्ठ लोकांना प्राप्त होईल. तर अशा रीतीनं भगवंतांनी हा उपदेश कुणाला द्यावा, कुणाला देऊ नये, जर हा उपदेश तुम्ही दुसऱ्यांना देत असाल तर तुम्हाला काय मिळेल, ऐकणाऱ्याला काय मिळेल, हे सगळं व्यवस्थित सांगितलं. आणि आता इथे भगवंत पुन्हा एकदा खात्री करून घेत आहेत की हे पार्था, हे गीताशास्त्र तू एकाग्र चित्तानं ऐकलं का. तसंच इथे तुम्हाला गुरुजी विचारत आहेत की तुम्ही जो इतके 10 दिवस पर्यंत हा क्लास केला तो नीट एकाग्र चित्तानं केला का, तुमचा मोह नाहीसा झाला का, तुम्हाला सगळं व्यवस्थित समजलं का. समजलं नसेल तर अजूनही विचारा, अशी भगवंताची इच्छा आहे. त्याच्यावरती अर्जुन म्हणतो, हे अच्युता, आपल्या कृपेने माझा मोह नाहीसा झाला, मला स्मृती प्राप्त झाली. त्याचा अर्थ काय, अर्जुन अज्ञानी होता का, नाही, अर्जुन ज्ञानी होता. इतका मोठा राजा तो अज्ञानी कसा असेल बरं. तो ज्ञानी होता पण त्याच्या ज्ञानावर मोहाचा पडदा पडला होता. म्हणून तो काय म्हणतोय, माझा मोह नाहीसा झाला आणि मला स्मृती प्राप्त झाली. कशाची स्मृती, ह्या ज्ञानाची. मला आठवलं, अरेच्छा, आपण तर आपलं हे ज्ञान खरं हे ज्ञान आहे, पण मोहामुळे काय झालं होतं, मी ते विसरलो होतो, ते मला पुन्हा स्मृती प्राप्त झाली. आता मात्र मी संशयरहित झालोय. आता मी आपल्या आज्ञेचं पालन करेन. का पालन करीन, कारण माझ्या मनाला पटलेलं आहे, माझ्या बुद्धीला पटलेलं आहे. हे पहा, भगवंत जरी सांगत असतील तरी सुद्धा अर्जुन डोळे बंद करून ऐकत नाहीये. अर्जुनानं भगवंताला 18 अध्याय सांगायला लावलेत, प्रश्न उपप्रश्न विचारलेत, एवढं सगळं करून त्याने आपल्या बुद्धीचं समाधान करून घेतलं. आता बुद्धी शांत झाली, आता बुद्धीचा अडथळा राहिलाच नाही, बुद्धी आता शून्यवत झाली, तिचं कार्यच संपलं. तिचं म्हणणं काय आहे, हो माझं काम संपलं, जेवढे प्रश्न विचारायचे होते तेवढे विचारले, माझं समाधान झालं. बुद्धी नावाचा एक फार मोठी गाळणी किंवा चाळणी परमात्म्यामध्ये आणि या सृष्टीच्या मध्ये आपल्या इथे मध्ये असते पहा, किंवा आपल्या मी मध्ये, आपला जो जीवात्मा आहे आणि जो परमात्मा आहे, या दोन्हीच्या मध्ये बुद्धी पुन्हा काम करते. आता ती बुद्धी काय झाली, पूर्णपणे शून्यवत झाली. म्हणून तो काय म्हणतोय की माझं आता पूर्ण समाधान झालं, मी संशयरहित झालो. संशय हा बुद्धीला असतो. ती ती पूर्णपणे समाधानी झाली, ज्ञानी झाली. माझ्या जीवनातले सगळे प्रश्न मिटले, बौद्धिक प्रश्न. ज्या क्षणाला तुम्हाला असं वाटतं की मला पडलेले पारमार्थिक प्रश्न, आध्यात्मिक प्रश्न हे सगळे निरस झाले, त्याचं सगळ्याचं निरसन झालं, असं जेव्हा तुम्हाला वाटतं, तेव्हाच तुम्ही भगवंताला, परमात्म्याला प्राप्त होण्याच्या वाटेवर निर्वेद वाटचाल करता. आता वाटेत कुठलं कुंपण राहिलं नाही, कुठली जाळी राहिली नाही, कुठली तार आडवी राहिली नाही. आता तुमची वाटचाल कशी झालीये, निर्वेद झालीये. त्यामुळे तो काय म्हणतोय, मी आता संशयरहित होऊन राहिलो, आता मात्र मी काय करेल, तुम्ही ज्या मला आज्ञा दिल्यात त्याचं मी पालन करेल. भगवंतांनी आज्ञा ऑलरेडी देऊन ठेवल्यात. काय सांगितलंय, माझाच भक्त हो आणि आपली कर्तव्य कर्म मला अर्पण कर, ह्या तुमच्या आज्ञेचं मी काय करेल, पालन करेल. अशी ग्वाही अर्जुन भगवंताला देतात. अशीच ग्वाही तुम्ही सगळ्यांनी भगवंताला द्यायची आहे. आज हा भगवद्गीतेचा अभ्यास आपला परिपूर्ण होतो आहे. हा परिपूर्ण होता होता भगवंताला आपण असा शब्द द्यायला नको का. भगवंत म्हणतील, अरेच्छा, मी यांना 10 दिवस एवढं ज्ञान दिलं तरी सुद्धा हे संशय डोक्यात ठेवून पुन्हा घरी गेले. आणि हा सगळा गीतेचं श्रवण संजयाने सुद्धा केलं. संजय, अर्जुन
आणि भगवंत यांच्या संवादाचे साक्षी होते. संजय काय म्हणतायत? अशा प्रकारे मी श्री वासुदेव आणि श्री महात्मा अर्जुन यांचा हा अद्भुत, रहस्यमय आणि रोमांचकारक असा संवाद ऐकला. पहा, त्या संवादाचं कसं वर्णन करतायत? हा संवाद अद्भुत आहे. अद्भुत म्हणजे काय? असा संवाद भूतकाळात कधी झालाच नाही. अद्भुत, कधी नव्हे, आजपर्यंत कधी नव्हे. असा संवाद. बरं तो कसा आहे? तो रहस्यमय आहे. त्यात त्यात खूप रहस्य भरलेलं आहे. तो असा सहजासहजी समजणारा नाहीये. गुरूंनी त्यातली खोल रहस्य मला उलगडून सांगितली आहेत आणि मला ती समजली आहेत आणि ती रहस्य ऐकल्यानंतर माझ्या अंगावर रोमांच उभे राहिलेत. तो रोमांचकारक आहे. असा हा संवाद मी ऐकलाय. आणि कसा ऐकलाय? व्यासांच्या कृपेने. व्यासांनी काय केलेलं आहे? तो संस्कृत श्लोक आहे ना, की व्यासांनी संपूर्ण जग उच्छिष्ट करून ठेवलेलं आहे. म्हणजे व्यासांनी सांगितलं नाही असं काही नाहीच आहे. जगत सर्वम व्यास उच्छिष्टम, असं मला येत नाहीये श्लोक तो, पण असा काही आहे तो. तर असं व्यासांच्या कृपेने हे ज्ञान मला मिळालं. हा परम गोपनीय योग अर्जुनाला सांगत असताना भगवान योगेश्वर कृष्णांकडून मी प्रत्यक्ष ऐकला. प्रत्यक्ष अर्जुनाच्या पंक्तीला आपण सगळेजण बसलो आणि आपण ती कल्पना केली की भगवंत मलाच सांगत आहेत म्हणून. आपण सगळ्यांनी तो भगवान कृष्णांकडून प्रत्यक्ष ऐकला आहे. महाराज 76व्या श्लोकात म्हणतात संजय, भगवान श्रीकृष्ण आणि अर्जुनाचा हा रहस्यमय, कल्याणकारक कसा आहे? तो मानव जीवनाचं कल्याण करणारा आहे. असा तो कल्याणकारक, अद्भुत असा संवाद पुन्हा पुन्हा आठवून मी वारंवार आनंदित होत आहे. मी पुन्हा पुन्हा आठवतोय हा गीतेतला संवाद, भगवंताचा संवाद. माझ्या गुरूंनी मला काय समजावून सांगितलंय ते मी पुन्हा पुन्हा आठवतोय आणि काय होतंय मला? मी पुन्हा पुन्हा आनंदित होत आहे, रोमांचित होत आहे. हे राजन, संजय म्हणतायत धृतराष्ट्राला, हे राजन, श्रीहरीचं ते अत्यंत अलौकिक रूप, काय ते सुंदर रूप भगवंतांनी माझ्या डोळ्यासमोर उभं केलेलं आहे. ते प्रचंड त्या तारका, त्या ग्रहमाला, त्या कोट्यवधी सूर्यमाला आणि आकाशगंगा, 2 लाख कोटी आकाशगंगा आणि त्याच्याही पेक्षा त्या सगळ्यांना स्वतःमध्ये सामावून घेणारं ते भगवंताचं परम विशाल स्वरूप. काळ मोठ्या वेगानं ज्यांच्या तोंडामध्ये प्रवेश करतो आहे, असं ते भव्य दिव्य स्वरूप, हे अलौकिक रूप वरचेवर आठवून माझ्या मनाला खूप आश्चर्य वाटत आहे. मी वारंवार आनंदित होत आहे आणि हर्षपुलकित होत आहे. हर्षानं माझं संपूर्ण शरीर पुलकित होत आहे, रोमांचित होत आहे. असं सांगत आहेत. कोण? संजय सांगत आहेत. कुणाला? धृतराष्ट्राला. आणि पुढे संजय स्वतःचं मत सांगत आहेत. काय मत सांगत आहेत? योगेश्वर भगवान श्रीकृष्ण जिथं आहेत आणि गांडीव धनुष्य धारण करणारा अर्जुन जिथे आहे, तिथेच श्री, विजय, विभूती आणि अचल नीती आहे, असं माझं मत आहे. काय म्हणतायत संजय? हे माझं मत आहे. जिथे भगवान श्रीकृष्ण आहेत, म्हणजे काय? तर भगवान श्रीकृष्णांनी सांगितलेलं हे ज्ञान जिथे आहे आणि गांडीव धनुष्य धारण करणारा अर्जुन जिथे आहे, म्हणजे काय? तर अर्जुनासारखी रुजुशीलता धारण करून हे ज्ञान ग्रहण करणारे शिष्य जिथे आहेत, म्हणजे हे ज्ञान जिथे आहे आणि ज्ञान ग्रहण करू इच्छिणारे शिष्य जिथे आहेत, तिथे काय आहे? तिथे श्री आहे. श्री म्हणजे स्वतः भगवंत. तिथेच विजय आहे. तीच बाजू काय होणार आहे? विजयी होणार आहे, किंवा तीच बाजू, त्याच बाजूचं कल्याण होणार आहे. तिथेच भगवंताच्या विभूती आहेत आणि तीच खरी अचल अशी नीती आहे. असं कोण सांगतायत? असं संजय सांगतायत. कुणाला? धृतराष्ट्राला. एवढं सगळं ऐकून धृतराष्ट्रावर काही परिणाम झाला का? धृतराष्ट्र तसाच राहिला, कोरड्याच्या कोरडा. पण आपण
आपण मात्र कसं राहायचं आहे? हं? आपण संजयासारखं राहायचं आहे. अर्जुनासारखं राहायचं आहे. हं? अर्जुनाला सांगितलं, संजयानं ऐकलं. तसंच इथं पण आपण सगळे संजय, आपण पण ऐकलं. जसा संजय हर्षपुलकित झाला, संजय आनंदित झाला, तसेच आपण पण सगळे हर्षपुलकित होऊया, आनंदित होऊया. हं? आणि अशा रीतीनं याप्रमाणे श्रीमद भगवद्गीता रूपी उपनिषद तथा ब्रह्मविद्या आणि योगशास्त्राविषयी श्रीकृष्ण आणि अर्जुन यांच्या संवादातील मोक्ष संन्यास योग नावाचा हा 18वा अध्याय संपूर्ण झाला. हरि ओम तत्सत. जय गुरुदेव. आपल्या ग्रंथाला नमस्कार करून ग्रंथ तुम्ही बाजूला ठेवू शकता. तर आजच्या अध्यायामध्ये आपण त्यागाबद्दल शिकलो की यज्ञ, दान आणि तपरूप कर्म टाकणं योग्य नाही. आसक्ती आणि फळाचा त्याग करून ते अवश्य केलं पाहिजे. संन्यासाबाबत शिकलो की आत्मा अकर्ता आहे. कर्म प्रेरणा आणि कर्म संग्रह असे 2 विभाग आहेत. त्यानंतर त्रिगुणावर आधारित हे 6 भाग आपण पाहिले. मनुष्याचे सुद्धा त्रिगुणावर आधारित 4 वर्ण होतात. भगवंत सोडून त्रिगुणरहित कोणीच नाहीये. आपल्या गुणावरील आधारित जो धर्म आपल्याला प्राप्त झाला असेल तो सोडू नये. सांख्ययोग आपल्याला जागरूक राहायला शिकवतो आणि ध्यानयोगाची आपल्याला सांख्ययोगात मदत होते. कर्मयोगाबद्दल सांगितलं. सर्व कर्मे मनाने माझ्या ठिकाणी अर्पण करून समबुद्धी योगाचा अवलंब करून कर्मयोगी हो. भक्तियोग सांगितला. तू सर्व प्रकारे त्या परमेश्वराला शरण जा आणि शेवटी त्याला मोकळीक दिली की तुला जसं आवडेल तसं कर. मोकळीक दिल्यावरही पुन्हा सांगितलं की तुझं मन माझ्या ठिकाणी ठेव, माझा भक्त हो, माझे पूजन कर. शेवटी खात्री करून घेतली, तुझा मोह नाहीसा झाला का? आणि अर्जुनाने सांगितलं माझा मोह नाहीसा झाला, मी आपल्या आज्ञेचं पालन करीन. तर हे जे आहे मी आपल्या आज्ञेचं पालन करीन, हे जे अर्जुनानं म्हटलं, तर श्रीकृष्णाची, भगवंताची आपल्याकडून पण हीच अपेक्षा आहे की आपणही त्याच्या आज्ञेचं काय करावं? पालन करावं. तर पहिला टप्पा आपला ज्ञान विषयक होता, दुसरा भक्ती विषयक होता, तिसरा विज्ञान विषयक होता. जय गुरुदेव. आजचा अध्याय थोडा मोठा होता आणि त्याच्यामधल्या काही संकल्पना विशिष्ट अशा तर तुम्हाला समजावून सांगणं खूप आवश्यक होतं. आतापर्यंत जी आपण गीता शिकली ती आपण अध्यायनिहाय शिकली आणि ती अध्यायनिहाय शिकणं आवश्यक होतं. कारण तुम्ही नेहमी हे अध्याय रिफर करणार. येत्या व्याख्यानामध्ये आपण हीच गीता थोडक्यामध्ये विषयनिहाय त्याचा आढावा घेणार आहे. अध्यायनिहाय असल्यामुळे काय झालं की एकच विषय अनेक वेळा रिपीट झाला अनेक ठिकाणी. परंतु ह्या संपूर्ण गीतेचं सारभूत तत्वज्ञान काय आहे, गीतेमध्ये किती विषय कव्हर झाले ते आपण थोडक्यामध्ये बघणार. आपण प्रार्थना करूयात. प्रार्थना करून वर्ग संपेल. ओम 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 असतो मा सद्गमय तमसो मा ज्योतिर्गमय मृत्योर्मा अमृतं गमय. ओम शांति शांति शांति. हरि ओम. श्री गुरुभ्यो नमः. हरि ओम. ओम श्री विश्वेश्वराय नमः. ओम श्री ऋषि प्रभाकराय नमः.